जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी रोहन सोरणे. जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आपण बघत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. नाशिक शहरामध्ये लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध असताना देखील काही लोक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात. अशा लोकांसाठी आज नाशकातील पोलीस ऍक्टिव्ह मोडमध्ये असल्याचं दिसून आलं. शहरातील बऱ्याचशा भागामध्ये पोलीस रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच चोप देताना दिसलाय. नाशिक शहरामध्ये आणखी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आता पोलीस देखील रस्त्यावर उतरले. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर लाठीचार्ज करतानाही पोलीस दिसून आले. मात्र भद्रकाली परिसरातील अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतोय. दुकानही सुरू आहे, लोकही रस्त्यावर फिरतायत. मग असं असताना या ठिकाणी कारवाई का होत नाही असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांकडून विचारला जातोय. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. मराठा समाजाची जर कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतील तर छत्रपती संभाजी राजे आडवे उभे असतील आणि येत्या 27 तारखेला मराठा आरक्षणासाठी भूमिका मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन मांडणार असल्याचं छत्रपती संभाजी राजे यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय. हे संभाजी छत्रपती बोलत नाहीये, ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची भूमिका, राजश्री छत्रपती शाहू महाराजांची भूमिका आणि समाजाची भूमिका या बेसवर या नात्याने मी बोलत असतो. सुप्रीम कोर्टचा वर्डिक्ट निकाल आल्यानंतर त्या 5-7 दिवसात जी मी परिस्थिती पाहायला लागलेलो आहे, पूर्वीचं सरकार किंवा विरोधी पक्षातले लोक स्टेटला अटॅक करायला लागले, राज्यातले लोक हे विरोधी पक्षावर अटॅक करायला लागलेले, एकमेकाची जबाबदारी झटका लागलेले. कोण म्हणते ही राज्याची जबाबदारी आहे, कोण म्हणते ही केंद्राची जबाबदारी आहे. मराठा समाजाला ह्याचं घेणं देणं काही नाही. मराठा समाजाला इतकंच माहित आहे, तुम्ही मार्ग काय काढून देणार आहे, मार्ग सांगा, सोल्युशन सांगा. आणि म्हणून मी समंजसपणाने जी भूमिका घेतली परवा, अनेक थोडे लोक एक टिमटिम करणारे जे माझ्या भूमिकेवर शंका करत होते. माणसं जगले तर आरक्षणासाठी आपण लढा देऊ शकतो. माझी स्पष्ट मत आहे त्या सगळ्यांना की मला आणि छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी शिकवण्याची गरज नाही की आंदोलन काय. मी जे बोलतो ते करून दाखवतो. 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय. नवीन राजवाड्यात थोडा मोठा आलिशान वाडा असला तरी मी महिन्यातले 4 दिवसच राहतो. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी, समाजाला एक दिशा देण्यासाठी पूर्ण रान पिंजून काढलंय, महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे. आणि म्हणून मला कोणी शिकवायची गरज नाहीये. 2014ला सुद्धा सगळ्या मराठा समाजातले सगळे लोक एकत्र आले आणि मला सांगितलं की तुमच्या नेतृत्वाखाली आपण सगळे आझाद मैदानाला जाऊ. त्यावेळी हे जे कोण कोण बोलायला ते लोक कुठे जातात, त्यावेळी होते का ते सगळे मला शिकवतात. माझी स्पष्ट भूमिका आहे की मी निश्चित शांत आहे, आक्रमक नाही आहे मिनिटाला. का जे शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी मला दिलेले संस्कार आहेत. शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेक वेळा तह केलेला आहे कारण का आपले लोक मरू नयेत. राजश्री शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी प्लेग आला, मोठी साथ आली होती, स्वतः वॅक्सिन घेतलं आणि जेणेकरून बाकीचे समाजातले लोक घेतील. का लोकांना भीती वाटत होती त्यावेळी.
शाहू महाराजांनी सुद्धा लोक कशी जिवंत राहतील त्यावेळी ते बघितलं होतं. आणि मी आक्रमक व्हायचं, अरे होणार, पण पहिल्या तुम्ही मार्ग काय काढणार आहे, तुम्ही सोल्युशन काय काढणार आहे, हा माझा प्रश्न आहे. दोन्ही पक्षातल्या लोकांना, त्या चारही पक्षातल्या लोकांना मार्ग काय काढणार, सोल्युशन काय काढणार. आणि म्हणून मला समाजाच्या वतीनं आज परत एकदा सांगायचंय, मी पूर्ण महाराष्ट्रात परत एकदा पिंजून काढायला लागलोय. महाराष्ट्रात जे तज्ञ लोक आहेत, ज्यांनी समाजासाठी अहोरात्र प्रयत्न केलेत, जे समाजाचे घटक आहेत, जे विद्वान आहेत, ज्यांना समाजाच्या याच्यावर अभ्यास आहे, या लोकांशी मी चर्चा करायला लागलोय. आज नाशिकला त्याच्यासाठी झालो होतो मी. उद्या सोलापूरला जाईन, नांदेडला जाणार आहे, कोल्हापूरला तर निश्चित जाणार आहे, पूर्ण महाराष्ट्र परत एकदा समजून घेणार आहे. आणि येत्या 27 तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा भेटणार आहे आणि सगळ्या समाजाची भावना आणि मार्ग काय काढता येईल याच्यासाठी माझी त्यांच्याशी चर्चा होणार आहे. ती चर्चा झाली की लगेच मुंबईत प्रेस होईल. मुंबईत माझी 27 तारखेला भूमिका, समाजाची भूमिका स्पष्ट होईल. पण मला ह्या मिनिटाला परत एकदा सांगायचंय सगळ्या आमदारांना, सगळ्या खासदारांना, ज्यावेळी ही समाजाची भावना पुढे मांडली की त्यावेळी माझं तुझं केलं तर बघा. समाजाला जर न्याय द्यायचा असेल, तुम्हाला समाजावर प्रेम असेल, तर त्यावेळी मग ती भूमिका राज्याची आहे का ती भूमिका सेंट्रलची आहे ते आपण ठरवू. त्यावेळी आज जे चाललंय ना, माझं तुझं काशीर उडत बसले, जबाबदारी झटकट लागले, त्या दिवशी मी गप्प बसणार नाही. मी त्यावेळी बोलतो ना, मी समाज आहे, मी समाजाचं नेतृत्व करत आहे, समाजाची भावना मी सगळी मांडत असतो. समाजाला दिशाभूल जर कोणी करायचा जर प्रयत्न केला तर त्याला आडवा संभाजी छत्रपती येईल निश्चित आहे ना. पण आक्रमक काय, अजून मी आक्रमक झालो नाहीये. 27 तारखेला माझी पोझिशन समजणार तुम्हाला. 27 तारखेला मराठा समाज नेमकं काय करणार आहे त्यावेळी तुम्हाला भूमिका समजेल. 27 तारखेपर्यंत मराठा समाजाला एकच विनंती आहे, शांत राहा, संयम ठेवा, आपला जीव धोक्यात घालू नका, यांचं कोणाचं ऐकू नका. तुम्ही 27 तारखेला का शांत राहा म्हणतो, तो पण आपण मी सुद्धा दौरा करायला लागलोय, मी सुद्धा समजून घ्यायला लागलोय की आपल्याला सर्वोच्च न्यायालयाशी जर लढा द्यायचा असेल की नेमकं कसं जायला पाहिजे, कोणी जबाबदारी घ्यायला पाहिजे, मार्ग काय, सोल्युशन काय. रस्त्यावर उतर हा सोल्युशन आहे काय. उद्या मी उतरायला तयार आहे, उद्या उतरायला तयार आहे मी. आणि आज उतर नाही, अनेक वर्षापासून उतरलोय. परवा सुद्धा 2018ला आझाद मैदानाला कोण गेलं स्टेजवर, कोणाची धाडस होती का स्टेजवर जायला. ही लोक मला सांगायला बोलायला लागले, कोणाची धाडस होती. तर 4 एप्रिल स्टेजवर गेलो, माझं ऐकून मराठा समाज परत गेला. तिथं वाद, तिथं जर गालबोट लागला असता, तिथं जर हिंदू मुस्लिम दंगल झाली असती, दलित मराठा दंगल झाली असती, ओबीसी मराठा दंगल झाली, याला कोण उत्तर दिलं असतं. कुठे आहेत ते नेते, कुठे आहेत ते जे आज बोलायला, कुठं होते त्यावेळी, कोण होतं आझाद मैदानाला त्या दुपारी. मला शिकवण्याची कुणी गरज नाही. आणि मला आताच्या सरकारला सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, जे तुमच्या हातात आहे ते करा ना. तुमच्या हातात काय, जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय समाजाच्या विरोधात, ठीक आहे, आपण बघू काय करायचं. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी 24 तास आपले कर्तव्य बजावण्यासाठी तत्पर असलेल्या पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी खुद्द पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. नाशिक शहरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस दिवस रात्र रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सिडको माऊली लॉन्स येथे पोलीस बंदोबस्त असताना अचानक भेट दिली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याबद्दल पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी अधिक माहिती दिली आहे. पण 24 तास म्हणजे दिवसा आणि रात्री देखील पोलीस अंमलदार आणि अधिकारी तैनात असतात आणि अशा वेळी त्यांचं मनोबल वाढावं आणि त्यांची मानसिकता अधिक चांगली राहावी आणि अधिक चांगल्या कठोरपणे काम करता यावं आणि चांगल्या सुदृढपणे त्यांची मानसिकता देखील राहावी, या दृष्टीने त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज माननीय पोलीस आयुक्त स्वतः अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील माऊली लॉन्स या नाकाबंदीच्या ठिकाणी भेट दिलेली आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक.
कोरोना महामारीचं भांडवल करून सामान्य रुग्णांची लूट करणाऱ्या अल्फा हॉस्पिटलचा परवाना रद्द करा. पैशांच्या अभावी रुग्णांवर उपचार न करणाऱ्या डॉक्टर जाधव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष बबनराव मुठे यांनी केली आहे. श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव बघायला मिळतोय. बहुतेक रुग्णालय फुल आहे. अशा वेळेस शहरातील अल्फा हॉस्पिटलकडून रुग्णांची फसवणूक केली जात असून रुग्णांना भीती दाखवून महागडी औषधं माथी मारली जात आहेत. तसंच बाहेरील मेडिकलमध्ये ज्या औषधांची किंमत 4,000 रुपये इतकी आहे, तीच औषधं या हॉस्पिटलमध्ये 7,000 रुपयांना विकली जात आहेत. असा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष बबनराव मोठे यांनी अल्फा हॉस्पिटलवर केला. त्या मेडिकलच्या नातेवाईकांनी ती चिठ्ठी इतर मेडिकलमध्ये नेली तर त्या मेडिकलचं सळ किंमत ₹4,000 मेडिकल झालं. ती चिठ्ठी डॉक्टरला आल्यानंतर डॉक्टर आमच्याच मेडिकलमध्ये औषध घ्या, त्या ठिकाणी डॉक्टरच्या मेडिकलमध्ये तीच औषधं ₹7,000ला बसली. रेमडेसिवीर इंजेक्शन हे देता का नाही, हा माझा त्यांचा आरोप आहे. प्रत्येकाला रेमडेसिवीर इंजेक्शन आणायला लावतात आणि देतच नाही. आता आपण कोरोना पेशंट असल्यामुळे जाऊ शकत नाही, नातेवाईक जाऊ शकत नाही. ही देखील शासन याचा देखील तपास लावा, अशी देखील मी विरोध पक्षाची मागणी केली. मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना लेखी निवेदन मागणी केली का या अल्फा हॉस्पिटल लवकर कार्यवाही होऊन याला सील करावं. अल्फा हॉस्पिटलची चौकशी होईपर्यंत त्याचा परवाना निलंबित करावा, अशी मागणी मुठे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप आसने, श्रीरामपूर. तिरोडा तालुक्यातील खिल्ली येथील जंगल परिसरात एका बिबट्याची शिकार करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील बिबट्याची शिकार करण्याची ही सलग 5वी घटना आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या तिरोडा तालुक्यातील सिल्ली येथे जंगल परिसरात एका बिबट्याची शिकार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा वन्यजीव प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. गोंदिया जिल्ह्यातील बिबट्याची शिकार करण्याची ही सलग 5वी घटना आहे. त्यामुळे वनविभागीय अधिकाऱ्यांचा या शिकाऱ्यांना धाक आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. वनविभागाकडून आरोपीचा शोध घेण्यात येत असून मृत बिबट्यावर वनविभागाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवडे, गोंदिया. नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड या गावातील लोकांना कोरोनामुळे मरू द्यायचं नाही या हेतूने गावातील काही लोकांनी एकत्र येऊन सुमारे 2.5 लाखांचा निधी जमा करून कोरोनासाठी उपयुक्त असणारं सामान उपलब्ध करून दिलंय. सध्या सुरू असलेला कोरोना काळ हा खूप भयंकर असून प्रत्येकजण स्वार्थी होऊन स्वतःपुरताच विचार करतात. मात्र काही जण असे असतात की त्यांना माणुसकीची जाण असते आणि आपणही समाजाचं काही देणं लागतो, त्या दृष्टीनं ते कार्य करत असतात. असाच प्रकार नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथे बघायला मिळाला. या गावातील काही भूमिपुत्र कामानिमित्तानं राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी असतात. मात्र आपण आपल्या गावातील लोकांना कोरोनामुळे मरू द्यायचं नाही या हेतूनं एकत्र येत सुमारे 2.5 लाखांचा निधी जमा करून त्याद्वारे कोरोनासाठी लागणारे गोळ्या, औषधं, ऑक्सिमीटर, थर्मामीटर, रक्तदाब, मधुमेह मोजण्याचं यंत्र, मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिजन मास्क, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन यासह आदी साहित्य उपलब्ध करून दिले. करोना काळामध्ये जी साहित्य महत्त्वाचे आहे, औषध उपचार असतील, त्याप्रमाणे इतर आरोग्याचे काही साहित्य आहे, कॉन्सन्ट्रेटर मशीन वगैरे, तर हे सर्व साहित्य आम्ही त्या निधीच्या माध्यमातून डॉक्टरांच्या मार्गदर्शनासाठी खरेदी केलं. आणि ते सर्व साहित्य आम्ही केवळ फक्त डॉक्टरांना देऊन थांबलो नाही, तर डॉक्टर साहेबांना आम्ही विनंती केली की हे सर्व साहित्य तुमच्या डेड स्टॉकला तुम्ही नोंदवावं आणि नोंदवल्यानंतर त्याची योग्य रुग्णापर्यंत ती पोच करावी आणि त्याच्या नोंदी पण ठेवाव्या, ज्या नोंदी आम्ही पण तपासू आणि इतर गावकऱ्यांना सुद्धा त्या दिल्या जाणार आहे. यामागचा महत्त्वाचा हेतू होता तो गावातून करोनाबाधित व्यक्ती वाचवणं आणि दुसरं इतर नोकरदार वर्गांनी जी गावाची नाळं आहे ती घट्ट बांधून ठेवणं. गावातील कोरोनाबाधितांवर गावातच यामुळे इलाज होईल, त्यांचा हा उपक्रम आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांच्या या कामाबद्दल डॉक्टर व ग्रामस्थांनी आभार मानले. ह्यातून बराच पुढे पॉझिटिव्ह संदेश जातोय आणि ह्या गोष्टी गाव लेवलवर उपलब्ध करून दिल्यामुळे जसं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आहे, जे एखाद्या पेशंटला गरज आहे, ज्याचं ऑक्सिजनचं सॅच्युरेशन प्रमाण कमी होतं आहे, बिलो 85 जात आहे, जर त्याची गरज आपण ती ह्याच लेवलवर भागवतो आहे, त्याला आपण ट्रीटमेंट तर देतच आहोत, पण ऑक्सिजनची गरज जर इथे भागली, सध्या ऑक्सिजनचा तुटवडा किती हे सांगण्याची मलाही गरज नाही, ती गरज जर इथे भागली तर तो पेशंट निश्चितच वाचतोय. ज्या मदतीची ह्या ठिकाणी गरज होती, सर्वसामान्य माणसांना ती मदत व्यवस्थित
पुरवण्यासाठी त्यांनी जी मदत केली त्या सर्वांचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानतो. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, नांदगाव. पिंपळगाव बसवंत या कृषी पंढरीत गौरव व ॲडव्होकेट गीतेश या बनकर बंधूंनी फुलवली आहे आदर्श कारल्याची बाग. बघूया या कडू कारल्याची गोड कहाणी. हे आहेत गौरव आणि ॲडव्होकेट गीतेश. हे निफाड साखर कारखान्याचे तसंच पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन तानाजीराव बनकर यांचे जुळे सुपुत्र. तानाजीराव बनकर यांना मुळातच शेतीची मोठी आवड. यातूनच त्यांनी स्वकष्टातून मुंबई आग्रा महामार्गावर पाचोरे फाटा येथे शेती घेऊन द्राक्ष बागेची लागवड केली. शेतीबरोबरच या परिसरात उद्योग व्यवसाय उभारले. समाजकारण राजकारण करत असताना शेतीसाठी फारसा वेळ मिळत नसल्यामुळे त्यांनी शेतीची सर्व सूत्रे पत्नी अर्थात सौ रत्नमाला काकूंकडे दिली. शेतीची भारी आवड असल्यामुळे काकूंनी आपल्या शेतीत वेगवेगळी पिके घेऊन भरघोस उत्पादन मिळवले. दरम्यानच्या काळात गीतेश आणि गौरव पाचगणी येथील शिक्षण आटपून पिंपळगावी आले. गीतेशने वकिली व्यवसाय सुरू केला तर गौरवने शेतीचा कारभार हाती घेतला. कृषी तज्ज्ञांच्या साह्याने गौरवने शेतीत नवनवीन पिकांचे प्रयोग सुरू केले. द्राक्ष शेतीचे क्षेत्र कमी करून हंगामी पिके घेण्यास सुरुवात केली. डाळिंबाची 4 एकर बाग लावली. शिवाय दरवर्षी टोमॅटो, कारली, टरबूज अशी पिके घेण्यास सुरुवात केली आणि त्यात भरपूर यश मिळवले. यंदा 8 मार्च रोजी 2 एकर क्षेत्रात गौरव बनकर यांनी कारल्याची लागवड केली. खते, पाणी यासह सर्व कामांचे उत्तम व्यवस्थापन करून कारल्याची बाग फुलवली. आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांना भरघोस उत्पादन सुरू झाले. आठवड्यातून 2 वेळा ते कारल्याची तोडणी करतात. एका तोडणीत 60 ते 70 कॅरेट उत्पादन हाती येते. अजून 2-2.5 महिने कारल्याचे उत्पादन सुरू राहणार असल्याने 1 ते सव्वा लाख रुपये भांडवल खर्च करून त्यांना आज मिळत असलेल्या भावानुसार किमान 5 लाख रुपयांचे उत्पन्न हमखास मिळणार आहे. गौरव यांची शेतीची आवड, अभ्यासवृत्ती, यश या गोष्टी बघून वडील तानाजीराव बनकर आणि आई रत्नमाला बनकर यांनी संपूर्ण शेतीची जबाबदारी गौरवकडे सोपवली आहे आणि गौरव ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतोय. मागील 3 वर्षापासून मी कारलीची शेती करतोय. कारलीची शेती करण्याचा एकच उद्दिष्ट का मागील 15 वर्षापासून आम्ही द्राक्ष बागाची शेती करतोय. पण मागच्या 3-4 वर्षापासून असा अनुभव आला का तुम्ही वर्षभर फक्त राबायचं आणि शेवटी तुम्हाला हातात तुमच्या पदरात काहीच पडत नाही. कारण पावसाचा, निसर्गाचा जो कोप आलेला आहे मागच्या 3-4 वर्षापासून तो खूपच भयानक आलेला आहे. त्याच्यामुळं कारले शेतीच्या वळण्याच्या मागं माझं हेच कारण. कारलेच्या शेतीसोबत मी डाळिंब पण लावलं. कारलेची शेती आमचे मार्गदर्शक श्री केशवनाना बनकर, त्याच्यानंतर तुषारजी उगले, आमचे मित्र बाळासाहेब वाघ रानवडचे यांच्या माध्यमातून मी कारले शेतीकडे वळालो. कारले शेती ही 100% ने 1001% फायद्यात आहे. तुमचा एकरी साधारण 60 ते 70 हजार रुपये खर्च होतो आणि त्याचं तुम्ही शेवटी तुम्ही कॅल्क्युलेशन जरी केलं तर साधारण तुम्हाला एकरी 3 ते 4 लाख रुपये होतात. कारल्यासोबत मी डाळिंब पण लावलं. डाळिंब लावायचं कारण म्हणजे आमचे जेव्हा भावाचे मित्र सचिन भाऊ बनकर यांच्या प्रेरणेनेच त्यांनी मला सांगितलं का तुम्ही डाळिंबाच्या शेतीकडे वळा. कारण त्यांनी पण साधारण 10-1 एकर डाळिंब लावलं आहे. कारल्याची शेती करता करता साधारण आज 3 वर्ष झाले मला. पण असं कधी मला अनुभवलं नाही का कारलेमध्ये नुकसान झालं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला मी हेच आवाहन करतो का तुम्ही द्राक्ष शेती ही ठेवा. तुम्ही असं नका का पूर्ण तोडा. 2-3 एकर ठेवून बाकीचं क्षेत्र तुम्ही भाजीपाला पिकात तुम्ही 100% तुम्ही त्याच्यात यशस्वी व्हाल तुम्ही. जागर जनस्थानसाठी हेमंत हेटे, पिंपळगाव बसवंत. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बघूयात अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी.
पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच
आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कारडा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 721865 ब्रेक नंतर आपलं स्वागत. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द या भागातील कोरोनाची मोफत चाचणी करण्यात आली आहे. ज्या 65 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे मोफत कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, दूध विक्रेते, कृषी सेवा केंद्र चालक, दूध संकलन केंद्र चालक, शेतीपूरक दुकान चालक आणि दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना RT-PCR आणि अँटीजेन तपासणी मोफत करण्यात आली. यात ज्या 65 दुकानदारांची चाचणी केली ते 65 ही दुकानदार निगेटिव्ह आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संतोष थिगळे यांनी दिली आहे. तसंच 10 जणांचे RT-PCR साठी नमुने घेतले असून त्यांचा अहवाल 2 दिवसांनी मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सर्वच्या सर्व लोकांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच 10 जणांचे अँटीजेन नमुने घेतले असून 2 दिवसात त्यांचा अहवाल प्राप्त होऊ शकतो. या कोविडच्या कालावधीमध्ये मागील महिन्यात बऱ्यापैकी लोक पॉझिटिव्ह आढळले. तसेच मृत्यूचं प्रमाणही जास्तच होते. परंतु लोकांनी जी काळजी घेतली आणि लोकांनी महिनाभर जो प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे हे जे प्रमाण आहे हे कमी होण्याचं दिसत आहे. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहाता. गाव करेल ते राव काय करेल या म्हणीचा प्रत्यय सध्या धुळे तालुक्यातील सोनगीर गावात पाहायला मिळतोय. ग्रामपंचायत प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी नियमांचं पालन केल्यानं सोनगीर गाव आज कोरोनामुक्त झालंय. नेमकं काय केलं गावानं पाहूया. धुळे तालुक्यातील सोनगीर हे 35,000 लोकसंख्येचं गाव. गावात पहिल्या लाटेत कोरोना बाधितांनी 700चा आकडा पार केला होता. मात्र त्यावेळी मृतांचा आकडा कमी होता, पण दुसरी लाट सुरू झाल्यावर रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली आहे. याची गांभीर्यानं दखल घेत ग्रामपंचायतीनं तत्काळ उपाययोजना करत नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. यात आठवडे बाजार बंद करण्यासह सण उत्सव यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोनगीर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीनं मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील होती. नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावं असं आवाहन करण्यात आलं. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागानं शासनाच्या माझं कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं. याचाच परिणाम म्हणून संपूर्ण सोनगीर सध्या कोरोनामुक्त झालं. गावात बोटावर मोजणे इतके रुग्ण आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावातील 40 ते 47 वर्ष वयोगटातील रुग्णांना तसंच अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र ग्रामपंचायतीनं केलेल्या विविध उपाययोजना आणि त्यातून नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद यामुळे सोनगीर गाव कोरोनामुक्त झाल्याचं सरपंच रुक्मिणी ठाकरे सांगतात. आमच्या गावामध्ये कोरोनाची लाट भयानक आली. गावामध्ये मोठमोठ्या घटना झाल्या. देशालाही मोठं संकट आलं, पण ते सावरण्यासाठी आमचे पब्लिक आम्हाला प्रतिसाद दिला. तर त्याच्यामुळे आमच्या गावात 100% कोरोना मुक्त गाव झालं. कोरोनाचे नियम पाळल्यामुळे गाव कोरोनामुक्त झाल्याचं माजी सरपंच केदार मोरे हे म्हणतात. तर आमच्या या कोरोनाची जी महामारी चालू आहे त्याच्यात पहिली जी लाट निर्माण झाली त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये 100च्या पुढे संख्या गेलेली होती कोरोनाबाधितांची. परंतु दुसऱ्या लाटेमध्ये आम्ही त्या काही धडा शिकलो. जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करून लोकांनी ते प्रतिसाद पण मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. त्याच्यामुळे आज आम्ही कोरोनावर मात केल्यासारखा प्रश्न आहे.
जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. श्रीरामपूर येथील श्री हनुमान ट्रस्टनं कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या 15 दिवसात 32 ऑक्सिजन व 32 आयसोलेशन बेडचं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. श्रीरामपूर शहरासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना बेड मिळत नाहीये. त्यामुळे श्रीरामपूर इथल्या श्री हनुमान ट्रस्टनं कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. अवघ्या 15 दिवसात 32 ऑक्सिजन आणि 32 आयसोलेशन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं. या कोविड सेंटरचं उद्घाटन श्रीरामपूर शहरातील म्हाडा संकुलाच्या इमारतीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन संपन्न झालंय. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, म्हाडाचे नाशिक विभाग अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप. अतिशय समाधानाची बाब आहे की कोरोनाच्या या संकटात विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि धार्मिक संघटना देखील मोठ्या प्रमाणात समाजाच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत आणि समाजाला सर्वोत्परी मदत करीत आहेत. श्रीरामपूर येथे श्री हनुमान मंदिर ट्रस्ट हे आस्थेचे आणि जुने जागृत देवस्थान आहे. खरं तर राजकारणाशी कुठलाही संबंध नसताना आपण सारीच मंडळी माझ्यावर मनापासून प्रेम करता हे मला ठाऊक आहे. म्हणूनच मला उद्घाटनासाठी आपण निमंत्रित केले होते, परंतु व्यस्ततेमुळे येणे शक्य झाले नाही. आपण मला मोठ्या मनाने समजून घ्याल ही खात्री आहे. श्री प्रकाश अण्णा चित्ते यांच्या संयोजनातून श्री हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीनं पवनपुत्र कोविड केअर हॉस्पिटल साकारले आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. 24 तास राबून अवघ्या 15 दिवसात हे कोविड सेंटर साकारणाऱ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. 32 साधे आणि 32 ऑक्सिजन असे जवळपास 64 ते 70 बेडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. मला असे सांगण्यात आले आहे की आवश्यकतेनुरूप या कोविड केअर हॉस्पिटलची क्षमता 400 पर्यंत नेण्याची आयोजकांची तयारी आहे. अर्थातच ही क्षमता वाढवण्याची वेळच येऊ नये अशीच कामना आजच्या या प्रसंगी मी करतो. आज केंद्राच्या वतीनं सर्वाधिक मदत ही आपल्या राज्याला मिळते आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अतिशय ठामपणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे आहेत. 32 लाखांवर मास्क, 15 लाखांवर PPE किट, 9 लाखांपेक्षा अधिक रेमडेसिवीर, 5300 व्हेंटिलेटर्स, 1780 मेट्रिक टन ऑक्सिजन, 2 कोटीहून अधिक वॅक्सिन महाराष्ट्राला मिळाले. कुठल्याही वर्गवारीत महाराष्ट्राला मिळालेली ही मदत सर्वाधिक आहे. आता येणाऱ्या काळात असेच लक्ष लसीकरणावर आपल्याला सर्वांना मिळून आणि सामूहिक प्रयत्नातून द्यायचे आहे. मराठवाडा आणि खानदेशात लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाचा वेग कमी आहे. या भागांना अधिक लसी मिळाव्यात असा आग्रह आपण राज्य सरकारकडे करणार आहोतच. पण लसीकरण तळागाळापर्यंत होईल यासाठी पुन्हा सामूहिक प्रयत्नांची जोड आपल्याला द्यावी लागेल आणि ती आपण सारेच द्याल हा मला विश्वास आहे. आपण सर्वांनी या सामाजिक कार्यासाठी परिश्रम घेतले यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. शुभेच्छा हा शब्द मी वापरणार नाही. प्रत्येक कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनात मी हीच कामना करतो की हे कोविड केअर सेंटर लवकर बंद करण्याची वेळ आपल्यावर यावी. कोरोनाचे संकट लवकर संपावे आणि इथे दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं हीच कामना मी पुन्हा एकदा या ठिकाणी देखील करतो आणि या पवनपुत्र कोविड केअर सेंटरचं उद्घाटन झालं असं घोषित करतो. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, पवनपुत्र कोविड सेंटरचे अध्यक्ष किरण लुनिया, कोषाध्यक्ष लकी सेठी, कार्याध्यक्ष बाबा शिंदे, वैद्यकीय सेवा प्रमुख डॉक्टर दिलीप शिरसाट, हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मणिलाल पोरवाल यांच्यासह सदस्य उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप आसने, श्रीरामपूर. खरीप हंगामाची लगबग सुरू असताना बियाणे तसंच तूर डाळ, उडीद डाळ, मूग डाळ या सर्वांच्या खतांच्या किमती वाढल्यानं शेतकरी त्रस्त झाले. याची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. यंदाचा खरीप हंगाम जवळ आला असून पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतलाय.
परंतु पेरणीसाठी लागणारे बियाणं, खतं यांच्यासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबींची जुळवणूक करण्यासाठी शेतकरी बांधव लागलाय. परंतु केंद्र शासनानं रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्यामुळे खत उत्पादन कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी भाववाढ केली. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडणार आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येची दखल घेऊन खतांच्या वाढीव किमती कमी करण्यात याव्या अशी मागणी धरत सरकारच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं ताली आणि ठाली बजाव आंदोलन करण्यात आलं. येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उच्च उगवण क्षमता असणारं बियाणं रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावं. तसंच तूर, उडीद डाळ यांची आयात बंद करून किमती कमी कराव्या अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉक्टर विवेक सोनवणे यांनी केली आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनातील ठाकरे सरकारचे जाहीर आभार मानतो की त्यांनी या कोरोना काळामध्ये गरीब जनतेसाठी मायबाप सरकार म्हणून काम केलं व सर्व जनतेसाठी मोफत लसीकरण. तर ह्या काळामध्ये गरीब जनतेला उपासमारीची वेळ आलेली असताना, शेतकऱ्याच्या तोंडाशी घास आलेला असताना दिनांक 15 मेला केंद्र शासनाने 6 लाख टन तूर आयात केलेली आहे. अशी मागणी माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे व थाली बजाव आंदोलन आम्ही केलेलं आहे. ज्याप्रमाणे मागच्या वर्षी थाळी वाजवून कोरोना गेला, ते ह्या वर्षीसुद्धा तसंच थाळी वाजवून हा अद्यतेशी रिटर्न गेला पाहिजे व शेतकऱ्यांना गोड वास मिळाला पाहिजे, ही माननीय नामदार वंदनीय बच्चूभाऊ कडू यांची मागणी आहे व त्यांच्या आदेशानुसार हे आंदोलन इथे झालेलं आहे. यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी बियाणे आणि खतं खरेदीसाठी आर्थिक विवंचनेत सापडलाय. त्यातच रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली असल्या कारणानं शेतकऱ्यांचं या खरीप हंगामाचं संपूर्ण आर्थिक नियोजनच कोलमडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं ताळी आणि थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं. जागर जनस्थानसाठी सुमित बोधडे, जळगाव. रावेर तालुक्यात कोरोनानं प्रवेश करून आज 1 वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात 6055 पेक्षा जास्त लोक कोरोनाबाधित झाले असून यात तब्बल 167 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तालुक्याच्या तहसीलदार उषा राणी देवगुणे यांनी दिली आहे. रावेर तालुक्यात कोरोनानं प्रवेश करून आज 1 वर्ष झालंय. या वर्षभरात 6055 पेक्षा जास्त लोक कोरोनाबाधित झाले असून यात तब्बल 167 जणांचा मृत्यू झालाय. तर 5636 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले, अशी माहिती रावेर तालुक्याच्या तहसीलदार उषा राणी देवगुणे यांनी दिली आहे. लॉकडाऊन जरी नसेल तरी पण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अपेक्षित होतं, मास्क लावणं अपेक्षित होतं, गर्दी कमी करणं अपेक्षित होतं. परंतु या पद्धतीनं आपण न वागल्यामुळे काही चुका झाल्या, नागरिकांच्या चुका झाल्या. नागरिकांनी अवास्तव गर्दी केली, मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे केले, मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन विविध उत्सव साजरे केले आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला पुन्हा मार्च महिन्यामध्ये पॉझिटिव्ह पेशंटची संख्या जास्त झालेली आहे. या काळात नगरपालिका, पोलीस यांच्याकडून नियम न पाळणाऱ्या दुकानदार व नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आल्याचं रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे सांगतायत. इव्हन बस, ट्रॅव्हल, ॲटोमध्ये बसणे पब्लिकपासून तर सगळे जे आहेत यावर आम्ही वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. त्यानंतर आता अँटीजेन टेस्ट, RT-PCR बऱ्याच टेस्ट आता चालू झालेल्या आहेत. दरम्यान तालुक्यातील पत्रकारांनाही संसर्ग झाला होता. यात 2 पत्रकारांसह त्यांच्या परिवारातीलही काही सदस्यांचा मृत्यू झालाय. प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत, त्या सूचनांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी, तेव्हाच कोरोनाला आपण आटोक्यात आणू शकतो. दुर्दैवाने सावदा येथील सामनाचे पत्रकार कैलासजी परदेशी आणि रावेर येथील सामनाचेच पत्रकार सतीशजी नाईक या 2 पत्रकारांचं कोरोनामुळे दुःखद निधन झालं. सतीश नाईक यांच्या पत्नी आणि कैलास परदेशींच्या परिवारातील काही जणसुद्धा कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. मी आपल्याला या निमित्ताने एक विनंती करेल की आपण सारेजण जर संभाव्य 3री लाट कोरोनाची येणार असेल त्यापासून दूर राहण्यासाठी आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्कचा वापर करा, सतत हात स्वच्छ राहा, धुवा आणि आवश्यक ती सगळी काळजी घ्या. जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन, रावेर. केंद्र शासनाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पाचोरे खुर्द येथे ताली आणि थाली बजाव आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक नामदार बच्चू कडू यांच्या आदेशाने जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरे खुर्द येथे ताली आणि थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं. सरकारने जर देशात खरंच ज्या गोष्टींचा तुटवडा असेल तर त्या वस्तूंची जरूर आयात करावी
परंतु शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ यांची आयात थांबवली पाहिजे. तसंच रासायनिक खतांच्या किमती शेती उत्पन्नास पूरक परवडणाऱ्या असाव्यात अशी मागणी देखील यावेळेस आंदोलनाच्या वेळी करण्यात आली. आज तूर डाळ, मूग डाळ जर बाहेर परदेशातून आयात करावी लागते तर या इतकी दुर्दैवी बाब कोणतीच नाही. हा खरोखर शेतकऱ्यावर अन्याय आहे. आणि विदेशातून जर तुम्ही काही वस्तू जर आयात करत असाल आणि तीच गोष्ट जर आपल्या देशात मुबलक प्रमाणात जर पडून असेल तर त्या शेतकऱ्यांच्या मालाला नक्कीच भाव भेटला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे. खताची जी दरवाढ होती त्या दरवाढीच्या विरोधातही आपण आंदोलन करणार होतो, पण काल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काल त्या खताची जी दरवाढ आहे ती मागे घेतली. त्याबद्दल केंद्र सरकारचे या ठिकाणी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आभार मानतो. या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष राहुल सोनवणे, अरुण थोरे, ज्ञानेश्वर सांगळे, पांडुरंग सानप, सचिन निकम, जयहरी डोमाडे, तेजस उगल मुगले, गणेश गांगुर्डे आदी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. नाशिक शहरामध्ये लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध असताना देखील काही लोक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात. अशा लोकांसाठी आज नाशकातील पोलीस ॲक्टिव्ह मोडमध्ये असल्याचं दिसून आलं. शहरातील बऱ्याचशा भागामध्ये पोलीस रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच चोप देताना दिसलाय. नाशिक शहरामध्ये आणखी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आता पोलीस देखील रस्त्यावर उतरले. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर लाठीचार्ज करतानाही पोलीस दिसून आले. मात्र भद्रकाली परिसरातील अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतोय. दुकानही सुरू आहे, लोकही रस्त्यावर फिरतायत. मग असं असताना या ठिकाणी कारवाई का होत नाही असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांकडून विचारला जातोय. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. मराठा समाजाची जर कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतील तर छत्रपती संभाजी राजे आडवे उभे असतील आणि येत्या 27 तारखेला मराठा आरक्षणासाठी भूमिका मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन मांडणार असल्याचं छत्रपती संभाजी राजे यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय. हे संभाजी छत्रपती बोलत नाहीये, ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची भूमिका, राजश्री छत्रपती शाहू महाराजांची भूमिका आणि समाजाची भूमिका या बेसवर या नात्याने मी बोलत असतो. सुप्रीम कोर्टचा वर्डिक्ट निकाल आल्यानंतर त्या 5-7 दिवसात जी मी परिस्थिती पाहायला लागलेलो आहे, पूर्वीचं सरकार किंवा विरोधी पक्षातले लोक स्टेटला अटॅक करायला लागले, राज्यातले लोक हे विरोधी पक्षावर अटॅक करायला लागलेले, एकमेकाची जबाबदारी झटका लागलेले. कोण म्हणते ही राज्याची जबाबदारी आहे, कोण म्हणते ही केंद्राची जबाबदारी आहे. मराठा समाजाला ह्याचं घेणं देणं काही नाही. मराठा समाजाला इतकंच माहित आहे, तुम्ही मार्ग काय काढून देणार आहे, मार्ग सांगा, सोल्युशन सांगा. आणि म्हणून मी समंजसपणाने जी भूमिका घेतली परवा, अनेक थोडे लोक एक टिमटिम करणारे जे माझ्या भूमिकेवर शंका करत होते. माणसं जगले तर आरक्षणासाठी आपण लढा देऊ शकतो. माझी स्पष्ट मत आहे त्या सगळ्यांना की मला आणि छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी शिकवण्याची गरज नाही की आंदोलन काय. मी जे बोलतो ते करून दाखवतो. 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय. नवीन राजवाड्यात थोडा मोठा आलिशान वाडा असला तरी मी महिन्याचे 4 दिवसच राहतो. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी, समाजाला एक दिशा देण्यासाठी पूर्ण रान पिंजून काढले, महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे. आणि म्हणून मला कोणी शिकवायची गरज नाहीये. 2014ला सुद्धा सगळ्या मराठा समाजातले सगळे लोक एकत्र आले आणि मला सांगितलं की तुमच्या नेतृत्वाखाली आपण सगळे आझाद मैदानाला जाऊ. त्यावेळी हे जे कोण कोण बोलायला ते लोक कुठे जातात, त्यावेळी होते का ते सगळे मला शिकवतात. माझी स्पष्ट भूमिका आहे की मी हो निश्चित शांत आहे, आक्रमक नाही आहे मिनिटाला. का जे शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी मला दिलेले संस्कार आहेत
शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेक वेळा तह केलेलं आहे, कारण का आपले लोक मरू नयेत. राजश्री शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी प्लेग आला, मोठी साथ आली होती, स्वतः वॅक्सिन घेतलं, आणि जेणेकरून बाकीचे समाजातले लोक घेतील, का लोकांना भीती वाटत होती. त्यावेळी शाहू महाराजांनी सुद्धा लोक कसे जीवत राहतील त्यावेळी ते बघितलं होतं. आणि मी आक्रमक व्हायचा, अरे होणार, पण पहिल्या तुम्ही मार्ग काय काढणार आहे, तुम्ही सोल्युशन काय काढणार आहे, हा माझा प्रश्न आहे. दोन्ही पक्षातल्या लोकांना, त्या चारही पक्षातल्या लोकांना मार्ग काय काढणार, सोल्युशन काय काढणार. आणि म्हणून मला समाजाच्या वतीनं आज परत एकदा सांगायचंय, मी पूर्ण महाराष्ट्रात परत एकदा पिंजून काढायला लागलोय. महाराष्ट्रात जे तज्ञ लोक आहेत, ज्यांनी समाजासाठी अहोरात्र प्रयत्न केलेत, जे समाजाचे घटक आहेत, जे विद्वान आहेत, ज्यांना समाजाच्या याच्यावर अभ्यास आहे, या लोकांशी मी चर्चा करायला लागलोय. आज नाशिकला त्याच्यासाठी झालो होतो मी. उद्या सोलापूरला जाईन, नांदेडला जाणार आहे, कोल्हापूरला तर निश्चित जाणार आहे, पूर्ण महाराष्ट्र परत एकदा समजून घेणार आहे. आणि येत्या 27 तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा भेटणार आहे, आणि सगळ्या समाजाची भावना आणि मार्ग काय काढता येईल याच्यासाठी माझी त्यांच्याशी चर्चा होणार आहे. आणि ती चर्चा झाली की लगेच मुंबईत प्रेस होईल. मुंबईत माझी 27 तारखेला भूमिका, समाजाची भूमिका स्पष्ट होईल. पण मला ह्या मिनिटाला परत एकदा सांगायचंय सगळ्या आमदारांनी, सगळ्या खासदारांना, ज्यावेळी ही समाजाची भावना पुढे मांडली की त्यावेळी माझं तुझं केलं तर बघा. समाजाला जर न्याय द्यायचा असेल, तुम्हाला समाजावर प्रेम असेल, तर त्यावेळी मग ती भूमिका राज्याची आहे का ती भूमिका सेंट्रलची आहे ते आपण ठरवू. त्यावेळी आज जे चाललंय ना, माझं तुझं काशीने उडत बसले, जबाबदारी झटकट लागले, त्या दिवशी मी ग बसणार नाही. मी त्यावेळी बोलतो ना, मी समाज आहे, मी समाजाचं नेतृत्व करत आहे, समाजाची भावना मी सगळी मांडत असतो. समाजाला दिशाभूल जर कोणी करायचा जर प्रयत्न केला तर त्याला आडवा संभाजी छत्रपती येईल निश्चित आहे ना. पण आक्रमक काय, अजून मी आक्रमक झालो नाहीये. 27 तारखेला माझी पोझिशन समजणार तुम्हाला. 27 तारखेला मराठा समाज नेमकं काय करणार आहे त्यावेळी तुम्हाला भूमिका समजेल. 27 तारखेपर्यंत मराठा समाजाला एकच विनंती आहे, शांत राहा, संयम ठेवा, आपला जीव धोक्यात घालू नका, यांचं कोणाचं ऐकू नका. तुम्ही 27 तारखेला का शांत राहा म्हणतो, तोपर्यंत आपण मी स्वतः दौरा करायला लागलोय, मी स्वतः समजून घ्यायला लागलोय की आपल्याला सर्वोच्च न्यायालयाशी जर लढा द्यायचा असेल की नेमकं कसं जायला पाहिजे, कोणी जबाबदारी घ्यायला पाहिजे, मार्ग काय, सोल्युशन काय. रस्त्यावर उतर हा सोल्युशन आहे काय. उद्या मी उतरायला तयार आहे, उद्या उतरायला तयार आहे मी, आणि आज उतरलोय, अनेक वर्षापासून उतरलोय. परवा सुद्धा 2018ला आझाद मैदानाला कोण गेलं स्टेजवर, कोणाची धाडस होती का स्टेजवर जायला. ही लोक मला सांगायला बोलायला लागले, कोणाची धाडस होती. 4 एप्रिल स्टेजवर गेलो, माझं ऐकून मराठा समाज परत गेला. तिथं वाद, तिथं जर गालबोट लागला असता, तिथं जर हिंदू मुस्लिम दंगल झाली असती, दलित मराठा दंगल झाली असती, ओबीसी मराठा दंगल झाली, याला कोण उत्तर दिलं असतं. कुठे आहेत ते नेते, कुठे आहेत ते जे आज बोलायला आहेत, कुठं होते त्यावेळी, कोण होतं आझाद मैदानाला त्या दुपारी. मला शिकवण्याची कुणी गरज नाही. आणि मला आताच्या सरकारला सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, जे तुमच्या हातात आहे ते करा ना. तुमच्या हातात काय, जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय समाजाच्या विरोधात, ठीक आहे, आपण बघू काय करायचं. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी 24 तास आपले कर्तव्य बजावण्यासाठी तत्पर असलेल्या पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी खुद्द पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. नाशिक शहरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस दिवस रात्र रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सिडको माऊली लॉन्स येथे पोलीस बंदोबस्त असताना अचानक भेट दिली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याबद्दल पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी अधिक माहिती दिली आहे. पण 24 तास म्हणजे दिवसा आणि रात्री देखील पोलीस अंमलदार आणि अधिकारी तैनात असतात, आणि अशावेळी त्यांचं मनोबल वाढावं आणि त्यांची मानसिकता अधिक चांगली राहावी आणि अधिक चांगल्या कठोरपणे
काम करता यावं आणि चांगल्या सुदृढपणे त्यांची मानसिकता देखील राहावी या दृष्टीने त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज माननीय पोलीस आयुक्त स्वतः अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील मावी लॉन्स या नाकाबंदी ठिकाणी भेट दिलेली आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. कोरोना महामारीचं भांडवल करून सामान्य रुग्णांची लूट करणाऱ्या अल्फा हॉस्पिटलचा परवाना रद्द करा. पैशांच्या अभावी रुग्णांवर उपचार न करणाऱ्या डॉक्टर जाधव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष बबनराव मुठे यांनी केली आहे. श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव बघायला मिळतोय. बहुतेक रुग्णालय फुल आहे. अशा वेळेस शहरातील अल्फा हॉस्पिटलकडून रुग्णांची फसवणूक केली जात असून रुग्णांना भीती दाखवून महागडी औषधं माथी मारली जात आहेत. तसेच बाहेरील मेडिकलमध्ये ज्या औषधांची किंमत 4,000 रुपये इतकी आहे तीच औषधं या हॉस्पिटलमध्ये 7,000 रुपयांना विकली जात आहेत. असा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष बबनराव मोठे यांनी अल्फा हॉस्पिटलवर केला. त्या मेडिकलच्या नातेवाईकांनी ती चिठ्ठी इतर मेडिकल नेममध्ये नेली तर त्या मेडिकलचं सळ किंमत ₹4,000 मेडिकल झालं. ती चिठ्ठी डॉक्टरला आल्यानंतर डॉक्टर आमच्याच मेडिकलमध्ये औषध घ्या, त्या ठिकाणी डॉक्टरच्या मेडिकलमध्ये तीच औषधं ₹7,000ला बसली. रेमडेसिवीर इंजेक्शन हे देता का नाही हा माझा त्यांचा आरोप आहे. प्रत्येकाला रेमडेसिवीर इंजेक्शन आणायला लावतात आणि देतच नाही. आता आपण कोरोना पेशंट हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही, नातेवाईक जाऊ शकत नाही. ही देखील शासन याचा देखील तपास लावा अशी देखील मी विरोध पक्षाची मागणी केली. मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना लेखी निवेदन मागणी केली का या अल्फा हॉस्पिटल लवकरात लवकर कार्यवाही होऊन याला सील करावं. अल्फा हॉस्पिटलची चौकशी होईपर्यंत त्याचा परवाना निलंबित करावा अशी मागणी मुठे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप आसने, श्रीरामपूर. तिरोडा तालुक्यातील खिल्ली येथील जंगल परिसरात एका बिबट्याची शिकार करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील बिबट्याची शिकार करण्याची ही सलग 5वी घटना आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या तिरोडा तालुक्यातील सिल्ली येथे जंगल परिसरात एका बिबट्याची शिकार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा वन्यजीव प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. गोंदिया जिल्ह्यातील बिबट्याची शिकार करण्याची ही सलग 5वी घटना आहे. त्यामुळे वनविभागीय अधिकाऱ्यांचा या शिकाऱ्यांना धाक आहे का असा सवाल उपस्थित होतोय. वनविभागाकडून आरोपीचा शोध घेण्यात येत असून मृत बिबट्यावर वनविभागाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवडे, गोंदिया. नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड या गावातील लोकांना कोरोनामुळे मरू द्यायचं नाही या हेतूने गावातील काही लोकांनी एकत्र येऊन सुमारे 2.5 लाखांचा निधी जमा करून कोरोनासाठी उपयुक्त असणारं सामान उपलब्ध करून दिलंय. सध्या सुरू असलेला कोरोना काळ हा खूप भयंकर असून प्रत्येकजण स्वार्थी होऊन स्वतःपुरताच विचार करतात. मात्र काही जण असे असतात की त्यांना माणुसकीची जाण असते आणि आपणही समाजाचं काही देणं लागतो त्या दृष्टीनं ते कार्य करत असतात. असाच प्रकार नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथे बघायला मिळाला. या गावातील काही भूमिपुत्र कामानिमित्तानं राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी असतात. मात्र आपण आपल्या गावातील लोकांना कोरोनामुळे मरू द्यायचं नाही या हेतूनं एकत्र येत सुमारे 2.5 लाखांचा निधी जमा करून त्याद्वारे कोरोनासाठी लागणारे गोळ्या, औषधं, ऑक्सिमीटर, थर्मामीटर, रक्तदाब, मधुमेह मोजण्याचं यंत्र, मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिजन मास्क, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन यासह आदी साहित्य उपलब्ध करून दिले. करोना काळामध्ये जी साहित्य महत्त्वाचे आहे, औषध उपचार असतील, त्याप्रमाणे इतर आरोग्याचे काही साहित्य आहे, कन्सन्ट्रेटर मशीन वगैरे, तर हे सर्व साहित्य आम्ही त्या निधीच्या माध्यमातून डॉक्टरांच्या मार्गदर्शनासाठी खरेदी केलं. आणि ते सर्व साहित्य आम्ही केवळ फक्त डॉक्टरांना देऊन थांबलो नाही, तर डॉक्टर साहेबांना आम्ही विनंती केली की हे सर्व साहित्य तुमच्या डेड स्टॉकला तुम्ही नोंदवावं आणि नोंदवल्यानंतर त्याची योग्य रुग्णापर्यंत ती पोहोच करावी आणि त्याच्या नोंदी पण ठेवाव्या, ज्या नोंदी आम्ही पण तपासू आणि इतर गावकऱ्यांना सुद्धा त्या दिल्या जाणार आहे. यामागचा महत्त्वाचा हेतू होता तो गावातून करोनाबाधित व्यक्ती वाचवणं आणि दुसरं इतर नोकरदार वर्गांनी जी गावाची नाळं आहे ती घट्ट बांधून ठेवणं. गावातील कोरोनाबाधितांवर गावातच यामुळे इलाज होईल, त्यांचा हा उपक्रम आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांच्या या कामाबद्दल डॉक्टर व ग्रामस्थांनी आभार मानले. ह्यातून बराच पुढे पॉझिटिव्ह संदेश जातोय आणि ह्या गोष्टी गाव लेवलवर उपलब्ध करून दिल्यामुळे जसं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आहे, जे एखाद्या पेशंटला गरज आहे, ज्याचं ऑक्सिजनचं सॅच्युरेशन प्रमाण कमी होतं आहे, बिलो 85 जात आहे, जर त्याची गरज आपण ती ह्याच लेवलवर भागवतो आहे,
त्याला आपण ट्रीटमेंट तर देतच आहोत, पण ऑक्सिजनची गरज जर इथे भागली, सध्या ऑक्सिजनचा तुटवडा किती हे सांगण्याची मलाही गरज नाही, ती गरज जर इथे भागली तर तो पेशंट निश्चितच वाचतोय. ज्या मदतीची ह्या ठिकाणी गरज होती, सर्वसामान्य माणसांना ती मदत व्यवस्थित पुरवण्यासाठी त्यांनी जी मदत केली त्या सर्वांचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानतो. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, नांदगाव. पिंपळगाव बसवंत या कृषी पंढरीत गौरव व ॲडव्होकेट गीतेश या बनकर बंधूंनी फुलवली आहे आदर्श कारल्याची बाग. बघूया या कडू कारल्याची गोड कहाणी. हे आहेत गौरव आणि ॲडव्होकेट गीतेश. हे निफाड साखर कारखान्याचे तसंच पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन तानाजीराव बनकर यांचे जुळे सुपुत्र. तानाजीराव बनकर यांना मुळातच शेतीची मोठी आवड. यातूनच त्यांनी स्वकष्टातून मुंबई आग्रा महामार्गावर पाचोरे फाटा येथे शेती घेऊन द्राक्ष बागेची लागवड केली. शेतीबरोबरच या परिसरात उद्योग व्यवसाय उभारले. समाजकारण राजकारण करत असताना शेतीसाठी फारसा वेळ मिळत नसल्यामुळे त्यांनी शेतीची सर्व सूत्रे पत्नी अर्थात सौ रत्नमाला काकूंकडे दिली. शेतीची भारी आवड असल्यामुळे काकूंनी आपल्या शेतीत वेगवेगळी पिके घेऊन भरघोस उत्पादन मिळवले. दरम्यानच्या काळात गीतेश आणि गौरव पाचगणी येथील शिक्षण आटपून पिंपळगावी आले. गीतेशने वकिली व्यवसाय सुरू केला तर गौरवने शेतीचा कारभार हाती घेतला. कृषी तज्ज्ञांच्या साह्याने गौरवने शेतीत नवनवीन पिकांचे प्रयोग सुरू केले. द्राक्ष शेतीचे क्षेत्र कमी करून हंगामी पिके घेण्यास सुरुवात केली. डाळिंबाची 4 एकर बाग लावली. शिवाय दरवर्षी टोमॅटो, कारली, टरबूज अशी पिके घेण्यास सुरुवात केली आणि त्यात भरपूर यश मिळवले. यंदा 8 मार्च रोजी 2 एकर क्षेत्रात गौरव बनकर यांनी कारल्याची लागवड केली. खते, पाणी यासह सर्व कामांचे उत्तम व्यवस्थापन करून कारल्याची बाग फुलवली. आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांना भरघोस उत्पादन सुरू झाले. आठवड्यातून 2 वेळा ते कारल्याची तोडणी करतात. एका तोडणीत 60 ते 70 कॅरेट उत्पादन हाती येते. अजून 2-2.5 महिने कारल्याचे उत्पादन सुरू राहणार असल्याने 1 ते सव्वा लाख रुपये भांडवल खर्च करून त्यांना आज मिळत असलेल्या भावानुसार किमान 5 लाख रुपयांचं उत्पन्न हमखास मिळणार आहे. गौरव यांची शेतीची आवड, अभ्यासवृत्ती, यश या गोष्टी बघून वडील तानाजीराव बनकर आणि आई रत्नमाला बनकर यांनी संपूर्ण शेतीची जबाबदारी गौरवकडे सोपवली आहे आणि गौरव ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतोय. मागील 3 वर्षापासून मी कारलीची शेती करतोय. कारलीची शेती करण्याचा एकच उद्दिष्ट का मागील 15 वर्षापासून आम्ही द्राक्ष बागेची शेती करतोय. पण मागच्या 3-4 वर्षापासून असा अनुभव आला का तुम्ही वर्षभर फक्त राबायचं आणि शेवटी तुम्हाला हातात तुमच्या पदरात काहीच पडत नाही. कारण पावसाचा, निसर्गाचा जो कोप आलेला आहे मागच्या 3-4 वर्षापासून तो खूपच भयानक आलेला आहे. त्याच्यामुळं कारले शेतीच्या वळण्याच्या मागं माझं हेच कारण. कारलेच्या शेतीसोबत मी डाळिंब पण लावलं. कारलेची शेती आमचे मार्गदर्शक श्री केशवनाना बनकर, त्याच्यानंतर तुषारजी उगले, आमचे मित्र बाळासाहेब वाघ रानवडचे यांच्या माध्यमातून मी कारले शेतीकडे वळलो. कारले शेती ही 100% ने 1001% फायदा दे. तुमचा एकरी साधारण 60 ते 70 हजार रुपये खर्च होतो आणि त्याचं तुम्ही शेवटी तुम्ही कॅल्क्युलेशन जरी केलं तर साधारण तुम्हाला एकरी 3 ते 4 लाख रुपये होतात. कारल्यासोबत मी डाळिंब पण लावलं. डाळिंब लावायचं कारण म्हणजे आमचे जीवाभावाचे मित्र सचिन भाऊ बनकर यांच्या प्रेरणेनेच त्यांनी मला सांगितलं का तुम्ही डाळिंबाच्या शेतीकडे वळा. कारण त्यांनी पण साधारण 10-1 एकर डाळिंब लावलं आहे. कारल्याची शेती करता करता साधारण आज 3 वर्ष झाले मला. पण असं कधी मला अनुभवलं नाही का कारलेमध्ये नुकसान झालं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला मी हेच आवाहन करतो का तुम्ही द्राक्ष शेती ही ठेवा. तुम्ही असं नका का पूर्ण तोडा. 2-3 एकर ठेवून बाकीचं क्षेत्र तुम्ही भाजीपाला पिकात तुम्ही 100% तुम्ही त्याच्यात यशस्वी व्हाल तुम्ही. जागर जनस्थानसाठी हेमंत हेटे, पिंपळगाव बसवंत. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बघूयात अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान.
आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा.
तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. ब्रेक नंतर आपलं स्वागत. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द या भागातील कोरोनाची मोफत चाचणी करण्यात आली आहे. ज्या 65 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे मोफत कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, दूध विक्रेते, कृषी सेवा केंद्र चालक, दूध संकलन केंद्र चालक, शेतीपूरक दुकान चालक आणि दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना RT-PCR आणि अँटीजेन तपासणी मोफत करण्यात आली. यात ज्या 65 दुकानदारांची चाचणी केली ते 65ही दुकानदार निगेटिव्ह आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संतोष थिगळे यांनी दिली आहे. तसंच 10 जणांचे RT-PCR साठी नमुने घेतले असून त्यांचा अहवाल 2 दिवसांनी मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सर्वच्या सर्व लोकांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच 10 जणांचे अँटीजेन नमुने घेतले असून 2 दिवसात त्यांचा अहवाल प्राप्त होऊ शकतो. या आता कोविडच्या कालावधीमध्ये मागील महिन्यात बऱ्यापैकी लोक पॉझिटिव्ह आढळले. तसेच मृत्यूचं प्रमाणही जास्तच होते. परंतु लोकांनी जी काळजी घेतली आणि लोकांनी महिनाभर जो प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे हे जे प्रमाण आहे हे कमी होण्याचं दिसत आहे. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहाता. गाव करेल ते राव काय करेल या म्हणीचा प्रत्यय सध्या धुळे तालुक्यातील सोनगीर गावात पाहायला मिळतोय. ग्रामपंचायत प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी नियमांचं पालन केल्यानं सोनगीर गाव आज कोरोनामुक्त झालंय. नेमकं काय केलं गावानं पाहूया. धुळे तालुक्यातील सोनगीर हे 35,000 लोकसंख्येचं गाव. गावात पहिल्या लाटेत कोरोना बाधितांनी 700चा आकडा पार केला होता. मात्र त्यावेळी मृतांचा आकडा कमी होता, पण दुसरी लाट सुरू झाल्यावर रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली आहे. याची गांभीर्यानं दखल घेत ग्रामपंचायतीनं तत्काळ उपाययोजना करत नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. यात आठवडे बाजार बंद करण्यासह सण उत्सव यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोनगीर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीनं मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील होती. नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावं असं आवाहन करण्यात आलं. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागानं शासनाच्या माझं कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं. याचाच परिणाम म्हणून संपूर्ण सोनगीर सध्या कोरोनामुक्त झाले. गावात बोटावर मोजण्या इतके रुग्ण आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावातील 40 ते 47 वर्ष वयोगटातील रुग्णांना तसंच अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र ग्रामपंचायतीनं केलेल्या विविध उपाययोजना आणि त्यातून नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद यामुळे सोनगीर गाव कोरोनामुक्त झाल्याचं सरपंच रुक्मिणी ठाकरे सांगतात. आमच्या गावामध्ये कोरोनाची लाट भयानक आली. गावामध्ये मोठमोठ्या घटना झाल्या. देशालाही मोठं संकट आलं, पण ते सावरण्यासाठी आमचे पब्लिक आम्हाला प्रतिसाद दिला. तर त्याच्यामुळे आमच्या गावात 100% कोरोना मुक्त गाव झालं. कोरोनाचे नियम पाळल्यामुळे गाव कोरोनामुक्त झाल्याचं माजी सरपंच केदार मोरे हेही म्हणतात. तर आमच्या या कोरोनाची जी महामारी चालू आहे त्याच्यात पहिली जी लाट निर्माण झाली त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये 100च्या पुढे संख्या गेलेली होती कोरोनाबाधितांची. परंतु दुसऱ्या लाटेमध्ये
आम्ही त्या काही धडा शिकलो, जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करून लोकांनी ते प्रतिसाद पण मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. त्याच्यामुळे आज आम्ही कोरोनावर मात केल्यासारखा प्रश्न आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. श्रीरामपूर येथील श्री हनुमान ट्रस्टनं कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या 15 दिवसात 32 ऑक्सिजन व 32 आयसोलेशन बेडचं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. श्रीरामपूर शहरासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना बेड मिळत नाहीये. त्यामुळे श्रीरामपूर इथल्या श्री हनुमान ट्रस्टनं कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. अवघ्या 15 दिवसात 32 ऑक्सिजन आणि 32 आयसोलेशन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं. या कोविड सेंटरचं उद्घाटन श्रीरामपूर शहरातील म्हाडा संकुलाच्या इमारतीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन संपन्न झालंय. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, म्हाडाचे नाशिक विभाग अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप. अतिशय समाधानाची बाब आहे की कोरोनाच्या या संकटात विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि धार्मिक संघटना देखील मोठ्या प्रमाणात समाजाच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत आणि समाजाला सर्वोत्परी मदत करीत आहेत. श्रीरामपूर येथे श्री हनुमान मंदिर ट्रस्ट हे आस्थेचे आणि जुने जागृत देवस्थान आहे. खरं तर राजकारणाशी कुठलाही संबंध नसताना आपण सारीच मंडळी माझ्यावर मनापासून प्रेम करता हे मला ठाऊक आहे. म्हणूनच मला उद्घाटनासाठी आपण निमंत्रित केले होते, परंतु व्यस्ततेमुळे येणे शक्य झाले नाही. आपण मला मोठ्या मनाने समजून घ्याल ही खात्री आहे. श्री प्रकाश अण्णा चित्ते यांच्या संयोजनातून श्री हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीनं पवनपुत्र कोविड केअर हॉस्पिटल साकारले आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. 24 तास राबून अवघ्या 15 दिवसात हे कोविड सेंटर साकारणाऱ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. 32 साधे आणि 32 ऑक्सिजन असे जवळपास 64 ते 70 बेडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. मला असे सांगण्यात आले आहे की आवश्यकतेनुरूप या कोविड केअर हॉस्पिटलची क्षमता 400 पर्यंत नेण्याची आयोजकांची तयारी आहे. अर्थातच ही क्षमता वाढवण्याची वेळच येऊ नये अशीच कामना आजच्या या प्रसंगी मी करतो. आज केंद्राच्या वतीनं सर्वाधिक मदत ही आपल्या राज्याला मिळते आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अतिशय ठामपणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे आहेत. 32 लाखांवर मास्क, 15 लाखांवर PPE किट, 9 लाखांपेक्षा अधिक रेमडेसिवीर, 5300 व्हेंटिलेटर्स, 1780 मेट्रिक टन ऑक्सिजन, 2 कोटीहून अधिक वॅक्सिन महाराष्ट्राला मिळाले. कुठल्याही वर्गवारीत महाराष्ट्राला मिळालेली ही मदत सर्वाधिक आहे. आता येणाऱ्या काळात असेच लक्ष लसीकरणावर आपल्याला सर्वांना मिळून आणि सामूहिक प्रयत्नातून द्यायचे आहे. मराठवाडा आणि खानदेशात लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाचा वेग कमी आहे. या भागांना अधिक लसी मिळाव्यात असा आग्रह आपण राज्य सरकारकडे करणार आहोतच. पण लसीकरण तळागाळापर्यंत होईल यासाठी पुन्हा सामूहिक प्रयत्नांची जोड आपल्याला द्यावी लागेल आणि ती आपण सारेच द्याल हा मला विश्वास आहे. आपण सर्वांनी या सामाजिक कार्यासाठी परिश्रम घेतले यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. शुभेच्छा हा शब्द मी वापरणार नाही. प्रत्येक कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनात मी हीच कामना करतो की हे कोविड केअर सेंटर लवकर बंद करण्याची वेळ आपल्यावर यावी. करोनाचे संकट लवकर संपावे आणि इथे दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं हीच कामना मी पुन्हा एकदा या ठिकाणी देखील करतो आणि या पवनपुत्र कोविड केअर सेंटरचं उद्घाटन झालं असं घोषित करतो. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, पवनपुत्र कोविड सेंटरचे अध्यक्ष किरण लुनिया, कोषाध्यक्ष लकी सेठी, कार्याध्यक्ष बाबा शिंदे, वैद्यकीय सेवा प्रमुख डॉक्टर दिलीप शिरसाट, हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मणिलाल पोरवाल यांच्यासह सदस्य उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप आसने, श्रीरामपूर.
खरीप हंगामाची लगबग सुरू असताना बियाणे तसंच तूर डाळ, उडीद डाळ, मूग डाळ या सर्वांच्या खतांच्या किमती वाढल्यानं शेतकरी त्रस्त झाले. याची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. यंदाचा खरीप हंगाम जवळ आला असून पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतलाय. परंतु पेरणीसाठी लागणारे बियाणं, खतं यांच्यासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबींची जुळवणूक करण्यासाठी शेतकरी बांधव लागलाय. परंतु केंद्र शासनानं रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्यामुळे खत उत्पादन कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी भाववाढ केली. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडणार आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येची दखल घेऊन खतांच्या वाढीव किमती कमी करण्यात याव्या अशी मागणी धरत सरकारच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं ताली आणि ठाली बजाव आंदोलन करण्यात आलं. येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उच्च उगवण क्षमता असणारं बियाणं रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावं. तसंच तूर, उडीद डाळ यांची आयात बंद करून किमती कमी कराव्या अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉक्टर विवेक सोनवणे यांनी केली आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनातील ठाकरे सरकारचे जाहीर आभार मानतो की त्यांनी या कोरोना काळामध्ये गोर गरीब जनतेसाठी मायबाप सरकार म्हणून काम केलं व सर्व जनतेसाठी मोफत लसीकरण. तर ह्या काळामध्ये गोर गरीब जनतेला उपासमारीची वेळ आलेली असताना, शेतकऱ्याच्या तोंडाशी घास आलेला असताना दिनांक 15 मेला केंद्र शासनाने 6 लाख टन तूर आयात केलेली आहे. अशी मागणी माननीय नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे व थाली बजाव आंदोलन आम्ही केलेलं आहे. ज्याप्रमाणे मागच्या वर्षी थाळी वाजून कोरोना गेला, ते ह्या वर्षीसुद्धा तसंच थाळी वाजून हा अद्यातेशी रिटर्न गेला पाहिजे व शेतकऱ्यांना गोड वास मिळाला पाहिजे, ही माननीय नामदार वंदनीय बच्चू भाऊ कडू यांची मागणी आहे व त्यांच्या आदेशानुसार हे आंदोलन इथे झालेलं आहे. यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी बियाणे आणि खतं खरेदीसाठी आर्थिक विवंचनेत सापडलाय. त्यातच रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली असल्या कारणानं शेतकऱ्यांचं या खरीप हंगामाचं संपूर्ण आर्थिक नियोजनच कोलमडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं केंद्र सरकारच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं ताळी आणि थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं. सागर जनस्थानसाठी सुमित बोधडे, जळगाव. रावेर तालुक्यात कोरोनानं प्रवेश करून आज 1 वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात 6055 पेक्षा जास्त लोक कोरोनाबाधित झाले असून यात तब्बल 167 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तालुक्याच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली आहे. रावेर तालुक्यात कोरोनानं प्रवेश करून आज 1 वर्ष झालंय. या वर्षभरात 6055 पेक्षा जास्त लोक कोरोनाबाधित झाले असून यात तब्बल 167 जणांचा मृत्यू झालाय. तर 5636 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले अशी माहिती रावेर तालुक्याच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली आहे. लॉकडाऊन जरी नसेल तरी पण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अपेक्षित होतं, मास्क लावणं अपेक्षित होतं, गर्दी कमी करणं अपेक्षित होतं. परंतु या पद्धतीनं आपण न वागल्यामुळे काही चुका झाल्या, नागरिकांच्या चुका झाल्या. नागरिकांनी अवास्तव गर्दी केली, मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे केले, मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन विविध उत्सव साजरे केले आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला पुन्हा मार्च महिन्यामध्ये पॉझिटिव्ह पेशंटची संख्या जास्त झालेली आहे. या काळात नगरपालिका, पोलीस यांच्याकडून नियम न पाळणाऱ्या दुकानदार व नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आल्याचं रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे सांगतायत. इव्हन बस, ट्रॅव्हल, ॲटोमध्ये बसणे पब्लिकपासून तर सगळे जे आहेत यावर आम्ही वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. त्यानंतर आता अँटीजन टेस्ट, RT-PCR बऱ्याच टेस्ट आता चालू झालेल्या आहेत. दरम्यान तालुक्यातील पत्रकारांनाही संसर्ग झाला होता. यात 2 पत्रकारांसह त्यांच्या परिवारातीलही काही सदस्यांचा मृत्यू झालाय. प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. त्या सूचनांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी, तेव्हाच कोरोनाला आपण आटोक्यात आणू शकतो. दुर्दैवाने सावदा येथील सामनाचे पत्रकार कैलासजी परदेशी आणि रावेर येथील सामनाचेच पत्रकार सतीशजी नाईक या 2 पत्रकारांचं कोरोनामुळे दुःखद निधन झालं. सतीश नाईक यांच्या पत्नी आणि कैलास परदेशींच्या परिवारातील काही जण सुद्धा कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. मी आपल्याला या निमित्ताने एक विनंती करेल की आपण सारेजण जर संभाव्य 3री लाट कोरोनाची येणार असेल त्यापासून दूर राहण्यासाठी आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्कचा वापर करा, सतत हात स्वच्छ राहा, धुवा आणि आवश्यक ती सगळी काळजी घ्या. जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन, रावेर. केंद्र शासनाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पाचोरे खुर्द येथे ताली आणि थाली बजाव आंदोलन करण्यात आलं.
केंद्र सरकारच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक नामदार बच्चू कडू यांच्या आदेशाने जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरे खुर्द येथे ताळी आणि थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं। सरकारने जर देशात खरंच ज्या गोष्टींचा तुटवडा असेल तर त्या वस्तूंची जरूर आयात करावी, परंतु शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ यांची आयात थांबवली पाहिजे। तसेच रासायनिक खतांच्या किमती शेती उत्पन्नास पूरक परवडणाऱ्या असाव्यात अशी मागणी देखील यावेळेस आंदोलनाच्या वेळी करण्यात आली। आज तूर डाळ, मूग डाळ जर बाहेर परदेशातून आयात करावी लागते तर या इतकी दुर्दैवी बाब कोणतीच नाही। हा खरोखर शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि विदेशातून जर तुम्ही काही वस्तू जर आयात करत असाल आणि तीच गोष्ट जर आपल्या देशात मुबलक प्रमाणात जर पडून असेल तर त्या शेतकऱ्यांच्या मालाला नक्कीच भाव भेटला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे। खताची जी दरवाढ होती त्या दरवाढीच्या विरोधातही आपण आंदोलन करणार होतो, पण काल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काल त्या खताची जी दरवाढ आहे ती मागे घेतली। त्याबद्दल केंद्र सरकारचे या ठिकाणी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आभार मानतो। या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष राहुल सोनवणे, अरुण थोरे, ज्ञानेश्वर सांगळे, पांडुरंग सानप, सचिन निकम, जयहरी डोमाडे, तेजस उगल मुगले, गणेश गांगुर्डे आदी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड। याच बातमीबरोबर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण कुठेही जाऊ नका, पुन्हा भेटणार आहोत पुढील प्रसारणात। तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान। कोरोना झालाय, घाबरू नका मित्रांनो। खरं तर गेल्या काही महिन्यांपासून सतत प्रत्येकाला एक प्रश्न पडतोय, तो म्हणजे कोरोना झाला तर काय करावं, कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाला तर काय करावं, रेमडेसिवीर द्यावं की नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला माहिती करून देणार आहोत। कोरोना काळात ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी केली तसंच त्यावर सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम केलं, आरोग्य सेवेत काम करणारे चैतन्य हॉस्पिटलचे डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत या सर्व प्रश्नांची उत्तरं। नमस्कार, मी डॉक्टर प्रणव कुलकर्णी। मी मागच्या 11 वर्षापासून होमिओपॅथिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि मागच्या 10 वर्ष साधारण 5 ते 6 वर्षापासून मी हॅनिमॅन होमिओपॅथिक फोरम म्हणून एक आमची ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे, त्याच्यामध्ये मी त्याचा एक भाग आहे मी। आणि त्याचे जे फाउंडर आहेत ते डॉक्टर मिलिंद राव सर। मिलिंद राव सरांनी एका वेगळ्या पद्धतीने होमिओपॅथी जगापुढे मांडली। आज आम्ही बऱ्याच लोकांना खूप चांगल्या पद्धतीने बरे करत आहोत आणि त्या सिस्टीममध्ये नक्कीच खूप छान पद्धतीने रिझल्ट मिळतात, त्यामुळे त्याचा जगाला नक्कीच फायदा होत आहे। मी होमिओपॅथीमध्ये MD केलेलं आहे, शिवाय माझं MA योगा झालेलं आहे आणि सायकोलॉजीमध्ये सुद्धा माझं MS झालेलं आहे। तर मानसशास्त्र, योगा आणि होमिओपॅथी या 3 विषयांवर माझा अभ्यास आहे। सध्याची परिस्थिती जी आहे ती कोरोना खूप स्प्रेड झालेला आहे। साधारण आपण ज्याला कोविड-19 म्हणतो, भारतामध्ये फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास पसरायला सुरुवात झालेली आहे। आणि आत्ता जर आपण आत्ता जी परिस्थिती जर बघितली तर दुसरी लाट आलेली आहे, कदाचित आता पुढे तिसरी लाट येण्याची पण शक्यता आहे। तर अशी परिस्थिती ही जी आहे कोरोनाची, तर याला नेमकी पर्याय काय? खूप लोक दुसऱ्या लाटेमध्ये, खूप जणांचे जवळचे लोक याच्यामध्ये दगावलेले आहेत। खूप लोकांना अत्यंत भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे। ऑक्सिजन मिळालेला नाही आहे, ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिवीरची कमतरता आणि जे काही पुढचे हायर इंजेक्शन्स आहेत त्यांची कमतरता। अशा परिस्थितीमध्ये एक सामान्य माणूस कसं ह्या सगळ्या गोष्टींना फेस करत असेल आणि तो कसं या गोष्टींना सफर करत असेल, मी फार जवळून बघतोय। तर अशा परिस्थितीत नेमकी करायचं काय, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे। कारण आज ह्या परिस्थितीमध्ये शारीरिक त्रास तर आहेच, पण मानसिकरित्या सुद्धा पेशंट खचलेला आहे। आता त्या मानसिकता जी त्याची खचलेली आहे त्याला काय करायचं काय? जर जवळचा व्यक्ती गेलेला आहे, आज चांगला आहे, 3 दिवसामध्ये थोडंसं एक इन्फेक्शन झालं,
3-4 दिवसामध्ये तो सिरियस होतो आहे, 4-5 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होतो आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळी सिस्टीम, सगळं जग ढासळलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो आहे की अरे आपण लस घ्यावी की नाही, लस सेफ आहे की नाही, लस घेतल्यानंतर त्रास होतो आहे की नाही, मग काय करावं काय. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नेमकी काय. प्रश्न असा निर्माण होतो की या सगळ्या गोष्टींमध्ये पर्याय काय. आपल्या भारतामध्ये जसं ॲलोपॅथिक सिस्टीम, ज्याला मॉडर्न मेडिसिन म्हणतात, तर ते जसं आज प्रगत शास्त्र झालेलं आहे, त्याच पद्धतीने आयुष मंत्रालय जे आहे ते सुद्धा आपल्या भारतामध्ये बऱ्यापैकी प्रगत झालेलं आहे. त्यामध्ये आयुर्वेदा, युनानी, होमिओपॅथी या सगळ्या ज्या पॅथी आहे यांचासुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा सहभाग आहे. आज आयुष मंत्रालयात स्वतः आरोग्यमंत्री जे आहेत हर्षवर्धन यांनीसुद्धा होमिओपॅथी या विषयाला प्रमोट केलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही होमिओपॅथी घ्या, कारण होमिओपॅथीने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इफेक्ट होतो. आणि होमिओपॅथिक शास्त्र हे असं आहे की हे तुमचं रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं शास्त्र आहे. साधारणतः 1 वर्षामध्ये माझा जो काही होमिओपॅथीबद्दल अभ्यास झाला, वर्षभरामध्ये मी वेगवेगळ्या केसेस बघत गेलो, वेगवेगळे कोविड पेशंट्स ट्रीट करत गेलो आणि नेमकी होमिओपॅथी कसं काम करते. थोडक्यात सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आर्सेनिक अल्बम हा जो भाग होता याच्यावर खूप मोठ्या पद्धतीने आर्सेनिक अल्बम वाटलं गेलं. तर नेमकी आर्सेनिक अल्बम का घ्यायचं, आता हा पण प्रश्न पडला असेल लोकांना. त्याच्याने काय होतं, खूप लोकांना इफेक्टही झाला असेल, खूप लोकांना झाला पण नसेल. पण डॉक्टर हॅनिमॅन हे मूळचे जर्मनीचे होते, ज्यांनी होमिओपॅथी शोधली, ते होमिओपॅथीचे जनक होते. तर डॉक्टर हॅनिमॅन यांच्या काळामध्ये युरोपियन कंट्रीमध्ये स्कारलेट फिवर नावाचा फिवर आलेला होता. तिथे अशीच साथ आली होती आणि या साथीमध्ये खूप सारे लोक दगावत होते. तर डॉक्टर हॅनिमॅननी त्या सगळ्या लोकांची लक्षणं बघितली, कारण होमिओपॅथिक ही जी पॅथी आहे, हे जे शास्त्र आहे, हे लक्षणांवर आधारित आहे. होमिओपॅथीमध्ये कोणत्याही पेशंटचे किंवा रुग्णाचे लक्षणं बघितले जातात आणि त्या लक्षणांवर मेडिसिन दिले जातात. तर त्या काळामध्ये डॉक्टर हॅनिमॅननी सगळ्या लोकांची जे आजारी पडत होते त्यांचे लक्षणं बघितले आणि ते लक्षणं बघितल्यानंतर जे सामान्य सर्व लोकांमध्ये कॉमन लक्षणं जे दिसत होते त्या लक्षणांनुसार एक मेडिसिन सिलेक्ट केलं, जे एक औषध सिलेक्ट केलं, त्याला जीनस एपिडेमिकस म्हणतात. आणि त्या काळामध्ये त्यांनी एक औषध सिलेक्ट केलं होतं आणि ते दिलं तर बरेच लोक फटाफट बरे व्हायला लागले त्याच्यामधून. आणि ज्या लोकांना स्कारलेट फिवर किंवा त्या काळाचा जो आजार होता तो ज्यांना डेव्हलप झालेला नव्हता किंवा ज्यांना ते लक्षणं नव्हते, पण जे सफर करत नव्हते, त्यांना आधीच ते औषध देऊन टाकलं आणि ते आधी दिल्यामुळे त्यांच्यामध्ये ते लक्षणं डेव्हलपच झाले नाही. म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणून त्या औषधाने ते काम केलं. आता आर्सेनिक अल्बम हेच काम करतं, कारण आर्सेनिक अल्बम हे तुमचे जे काही लक्षणं कोरोनामध्ये शारीरिक असो मानसिक असो जे काही डेव्हलप होतात त्याच्यावर पूर्णपणे अभ्यास करून जास्तीत जास्त लक्षणं कव्हर करण्याचं काम आर्सेनिक अल्बम करतं. म्हणून ते आधी घेतल्यानंतर बऱ्याच लोकांना त्याचा खूप चांगला इफेक्ट झाला आणि रोगप्रतिकारशक्ती वाढली. पण आता जर काही लोकांचा प्रश्न असेल की मी आर्सेनिक अल्बम घेतलं तरी मी कोविड पॉझिटिव्ह आलो, मग असं का झालं, तर त्याच्यामागे असं असतं की प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते. कारण होमिओपॅथी ही प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार किंवा प्रत्येकाचं जे इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणतात की व्यक्ती वेगळी, त्याचा स्वभाव वेगळा, त्याची शारीरिक लक्षणं वेगळी. तर जशी व्यक्ती, जसे त्याचा स्वभाव, जसे त्याचे शारीरिक लक्षणं, जसे त्याचे मानसिक लक्षणं, तसं त्याचं औषध बदलत जातं. त्यामुळे ज्या पद्धतीने तुमचे काही लक्षणं असतील त्या पद्धतीने तुम्हाला ते औषध द्यावं लागतं, तेव्हा तुम्हाला त्याचा इफेक्ट होतो. म्हणून बऱ्याच वेळा ते औषध सगळ्यांना सूट झालेलंच असेल असं पण नाही आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने
कोणतंही औषध घेतलं तर ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. 100% ते तुमच्यासाठी संजीवनी ठरू शकतं. प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा ते तुमच्यासाठी संजीवनी ठरू शकेल आणि तुम्हाला ते बरं करण्यासाठी सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल. आता करोना नेमकी कसा, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हा एक पार्ट झाला, दुसरा म्हणजे माइल्ड सिम्पटम्स असताना तो दुसरा पार्ट झाला, सिव्हिअर सिम्पटम्स असताना तिसरा पार्ट झाला, ICUमध्ये पेशंट असतानाचा त्याचा सिव्हिअर पार्ट, आणि चौथा पार्ट झाला पोस्ट कोविड ट्रीटमेंट. असे त्याचे 4 पार्ट आहेत. मग आता प्रिव्हेंटिव्ह पार्ट आपण आत्ताच बोललो. क्युरेटिव्ह पार्ट, समजा माइल्ड सिम्पटम्स तुम्हाला डेव्हलप झाले, पहिल्या स्टेजला तुम्ही ॲलोपॅथी घेत असाल, तुम्ही ॲलोपॅथीची औषधं चालू केले असाल, माझं म्हणणं पण नाही ते बंद करा, तुम्ही चालू ठेवा. पण सपोर्टिव्ह जर तुम्ही होमिओपॅथी घेतली, कारण होमिओपॅथिक औषधांचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहेत, त्यामुळे जर तुम्ही ते औषधं घेतले सपोर्टिव्ह तर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढायला आणि त्याबरोबर तुमचा फरक जो आहे तो 2 ते 3 दिवसात तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पडायला लागतो. पुढे जर त्याच आजाराचे काही मोठे कॉम्प्लिकेशन्स होणार असतील किंवा तोच आजार पुढे जास्त वाढणार असेल तर त्याला प्रतिबंध होऊन जातो तिथेच आणि पुढच्या स्टेजला तो आजार जात नाही. त्यामुळे फायदा असा होतो की ॲडमिट होण्याची गरज पडत नाही. बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये त्याचा फोर्स थोडासा जास्त असतो, कोविडचा फोर्स थोडा जास्त असतो. काही लोकांमध्ये इन्फेक्शन खूप स्ट्रॉंग येतं, फटकन 3-4 दिवसामध्ये पेशंट एकदम सिरियस होऊन जातात. अशा कंडिशनमध्ये सुद्धा होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने मदत करते आहे. शिवाय ICUमध्ये पेशंट आहे, त्याचा ऑक्सिजन लेवल कमी होते, त्याला दम लागतो आहे, त्याला श्वास घ्यायला त्रास होतो आहे, अशासुद्धा गोष्टींमध्ये होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी स्वतः बरेच पेशंटला औषध दिल्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेवल वाढली आहे, त्यांना श्वास घ्यायला जो त्रास होता तो कमी झालेला आहे, त्यांची फुफ्फुसांची क्षमता वाढत चाललेली आहे. अशा पद्धतीने होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने ॲक्ट होऊ शकतं. त्यानंतर आपण जर म्हटलं पोस्ट कोविड हा जो पार्ट येतो की कोविड झाल्यानंतर बऱ्याच लोकांना भूक लागत नाही, थकवा येतो, त्याच्यानंतर खूप लोकांना दम लागतो, थोडं जरी चाललं तरी दम लागतो, चक्कर येते, श्वास घ्यायला त्रास होतो, अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात. त्यालासुद्धा होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. तुमची रिकव्हरी खूप चांगल्या पद्धतीने होते, भूक लागायला लागते, झोप शांत लागायला लागते, थकवा कमी होऊन जातो, दम कमी लागायला लागतो. हळूहळू जी काही पूर्ववत पदावर येण्यासाठी होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. इवन आता आपण एक पार्ट आपण लसीकरणाचा बघू की लसीकरण घ्यायचं का नाही घ्यायचं. ठीक आहे, लसीकरण तुम्ही घ्या. तुम्हाला जर लसीकरणाने काही लक्षणं डेव्हलप होत असतील 2 ते 3 दिवसामध्ये, त्याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी खूप चांगलं काम करतं की तुमचे ते जे लक्षणं आहेत ते लक्षणंसुद्धा कंट्रोल करण्याचं काम होमिओपॅथी करतं. तुम्हाला लवकर बरं वाटायला लागतं. जे काही थोडेफार लक्षणं डेव्हलप होतात, लस घेतल्यानंतर ताप येणं, थंडी वाजणं, अंग दुखणं, थकवा येणं, हातपाय दुखायला लागणं, या सगळ्या गोष्टीसुद्धा होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करते. त्याच्यामुळे होमिओपॅथिक सायन्स, होमिओपॅथिक शास्त्र हे आज करोनाच्या काळामध्ये मिळालेली एक प्रकारची देणगी आहे आणि या सायन्सचा, या शास्त्राचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. माझ्याकडे खूप सारे पेशंट खूप लवकर बरे झालेले आहेत, त्यांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा पण झालेला आहे. तर एक इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आपण मेडिसिन देतो. तर ते इम्युनिटी बूस्ट कशी होते की हेच जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की तुमच्या प्रकृतीचा अभ्यास करून आपण जे मेडिसिन देतो त्या पद्धतीने ती इम्युनिटी बूस्ट होऊ शकते आणि ती नक्कीच बूस्ट होणार जर तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरकडून मेडिसिन घेतलं तर त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. आणि प्रत्येकाने त्या गोष्टीचा फायदा करून घ्या. एक पार्ट अजून होमिओपॅथीचा झाला, दुसरा पार्ट म्हणजे योगशास्त्राचा. योगशास्त्र हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं शास्त्र आहे. योगा किंवा माइल्ड स्टेजमध्ये प्राणायाम आहे. तुम्ही सुरुवातीला काही प्राणायाम करून तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढवू शकतात. तुम्हाला त्याच्यातून सुद्धा खूप चांगला फायदा होऊ शकतो. तर डेफिनेटली योगशास्त्राचा सुद्धा, योगाचा, प्राणायामाचा सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने
फायदा होऊ शकतो. तिसरा भाग म्हणजे एक आहार. जर तुम्ही ह्या काळामध्ये संतुलित आहार घेतला, योग्य आहार घेतला, हलका आहार घेतला तर तुमची रिकव्हरी होण्याचे चान्सेस खूप चांगले आहे. प्रोटीन इंटेकसुद्धा घेणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या आणि जर तुम्ही योग्य दिशेने योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने जर औषधं घेतले तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. आता अजून एक भाग बोलायचं झालं तर करोनापेक्षा करोनाची भीती खूप जास्त पसरलेली लोकांमध्ये. मग आता या भीतीचं काय की चॅनलवर तर दिसतंय बाबा की सगळीकडे करोना पसरत चालला आहे, ऑक्सिजन मिळत नाही आहे, इकडे एवढे पेशंट वाढले, तिकडे तेवढे पेशंट वाढले, माझं काय होईल, उद्या मला करोना झाला तर माझ्या घरच्यांचं काय होईल, माझ्याकडे पैसे नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला एवढ्या सगळ्यांचा खर्च कसा परवडेल. तर ही खूप भयंकर समस्या लोकांच्या मनामध्ये डेव्हलप झालेली आहे आणि बऱ्याच लोकांना आज मानसिक आधाराची किंवा काउन्सिलिंगची गरज पडायला लागलेली आहे. त्यांचं शारीरिक स्वास्थ्य तर बिघडतं आहे पण प्रचंड प्रमाणात मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे. बऱ्याच लोकांचे जॉब जात आहेत, बऱ्याच लोकांचे कामधंदे बंद पडलेले, आता मी पुढे करू कसा, असे प्रश्न लोकांच्या मनात डेव्हलप झालेले आहे. मित्रांनो, होमिओपॅथिक शास्त्र हे जे आहे हे खरंच मनावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. ज्या पद्धतीने हे शरीरावर काम करतं त्या पद्धतीने तुमच्या मनावर सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने हे काम करतं. कधीतरी तुम्ही नक्की अनुभव घेऊन बघा या गोष्टीचा की तुम्हाला अशा जेव्हा समस्या डेव्हलप होतात की ज्या याच्यामध्ये खूप जास्त एन्झायटी वाढून जाते, तुम्ही पॅनिक होतात कोणत्या सिच्युएशनमध्ये, तर याच्यामध्ये होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकते आणि खूप नक्कीच मी म्हणेल की होमिओपॅथी यासाठी सुद्धा संजीवनी ठरलेली आहे. तर नक्कीच तुम्ही होमिओपॅथी या शास्त्राचा आणि आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, त्याच्यानंतर योगा आहे, डेफिनेटली प्रत्येक शास्त्र, ॲलोपॅथिक शास्त्र पण त्याच्या जागी श्रेष्ठ आहे, आयुर्वेदिक शास्त्र पण त्याच्या जागी श्रेष्ठ आहे, होमिओपॅथिक शास्त्र पण त्याच्या जागी श्रेष्ठ आहे. कारण आज आपण जर बघितलं की एखादं पेशंट सिरियस झाल्यानंतर प्रथम ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आहे, तर डेफिनेटली ते पण शास्त्र त्या जागी श्रेष्ठ आहे. पण होमिओपॅथिक शास्त्र पण त्याचीसुद्धा एक जागा आहे आणि त्या जागी ते पण श्रेष्ठ आहे. तर नक्कीच तुम्ही होमिओपॅथिक शास्त्राचा, होमिओपॅथिक औषधांचा अनुभव घ्या आणि आजच्या या करोनाच्या महामारीमध्ये तुम्ही याच्यातून तुम्हाला खूप चांगला पर्याय म्हणजे होमिओपॅथी आहे, एवढंच मी सांगेल. तुम्हाला करोना झाला आहे, करोनाची भीती आहे किंवा अजून आपल्या कोणाच्या संपर्कात तुम्ही आलेले असाल किंवा तुमच्या घरातच कोणीतरी पेशंट असेल, अशा वेळी बिलकुल घाबरून जाऊ नका. टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही खाली नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यावर संपर्क साधा. आम्ही तुमच्या मदतीसाठी कायम आहोत आणि कधीही काही लागलं तरी तुमच्यासाठी आम्ही हजर राहणार. मित्रांनो, ऐकलत ना, डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांनी आपल्याला विस्तृत अशी माहिती दिली. मात्र महिला वर्गाला एक प्रश्न नक्की पडला असेल आणि तो म्हणजे जर गर्भावस्थेत कोरोना झाला तर काय करावं. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया डॉक्टर पूर्वा प्रणव कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार, मी डॉक्टर पूर्वा प्रणव कुलकर्णी. आत्ता सध्याच्या ह्याच्यात महिलांना बरेचसे प्रश्न उद्भवतात की बाबा महिलांशी रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात किंवा गर्भवती अवस्थेमध्ये महिलांना समजा कोविड पॉझिटिव्ह झालं, कुठल्याही महिन्यात असो, 3ऱ्या महिन्यात, 4थ्या महिन्यात, अगदी शेवटच्या महिन्यात, 7व्या 8व्या महिन्यात, तर त्यावेळेस काही औषधं अशी आहेत जी घेऊ नाही शकत. तर त्यावेळेस होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन एकदम प्रॉपर ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे आणि ते खूप जास्त फायदेशीर ठरतं. तर आजी घाबरून न जाता बिलकुल तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांशी कन्सल्टेशन करून बेस्ट रिझल्ट मिळवू शकता. डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांच्याकडून अनेकांनी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत कोरोनावर मात केली आहे. डॉक्टर कुलकर्णी यांच्याकडून संपूर्ण गवळी परिवाराने उपचार घेतले आणि अवघ्या 10 दिवसातच संपूर्ण परिवार कोरोनामुक्त झालाय. तर जाणून घेऊया त्यांचा अनुभव ॲडव्होकेट दीपक गवळी यांच्याकडून. नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक गवळी
आज या सगळ्या कोरोनाच्या महामारीमुळे पूर्ण जगावर संकट कोसळलं आहे. ह्याच परिस्थितीमध्ये आज माझ्यावर पण थोडं संकट कोसळलेलं होतंच आणि आहे. तर आज माझ्या घरामध्ये मागील 10 दिवसापूर्वी माझ्या घरामध्ये एक नव्हे तर 5 ते 6 पेशंट पॉझिटिव्ह निघाले. तर काय करायचं काय नाही सुचत नव्हतं. हे मीडियावर बघतो आपण बातम्या वगैरे, रेमडेसिवीर मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही. या सगळ्या संकटात या परिस्थितीला बघून मी सुद्धा हादरून गेलेलो होतो. काय करायचं सुचत नव्हतं. पण आमचे एक गुरुबंधू आहेत डॉक्टर प्रणव कुलकर्णी, मग त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला, त्यांना संपर्क साधून त्यांना भेटलो. त्यांनी काही मला मेडिसिन दिल्या, होमिओपॅथिकच्या ज्या मेडिसिन दिल्या त्यामध्ये माझे पेशंट जवळजवळ 5 ते 6 दिवसामध्ये 100% रिकवर झाले. 5 ते 7 दिवसामध्येच रिकवर होऊन गेले. त्याच्यामुळं माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे, तुमचं जे काही ट्रीटमेंट चालू आहे ती पण चालू द्या, त्याचबरोबर तुम्ही होमिओपॅथीची पण ट्रीटमेंट चालू द्या, जेणेकरून तुम्हाला 5-6 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे 100% रिझल्ट मिळू शकतो. जसं मला जसा रिझल्ट मिळाला हा प्रत्येकाला पण मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो सगळ्यांना विनंती आहे तर सर्वांनी होमिओपॅथिकची पण ट्रीटमेंट चालू करावी. तर इथे सुद्धा डॉक्टर कुलकर्णी यांच्याकडून संपूर्ण शिंपी परिवाराने उपचार घेतले. शिवाय शिंपी परिवारातील 2 सदस्य वयोवृद्ध असून देखील त्यांनी उपचार घेत कोरोनावर मात केली. जाणून घेऊया त्यांचा अनुभव शिवम शिंपी यांच्याकडून. मागील 1-1.5 वर्षापासून या कोविड-19च्या संकटात बरेच रुग्ण आपल्या आजूबाजूला आपल्या घरात मित्रपरिवारात खूप मोठ्या प्रमाणात सापडत आहे. अशा वेळेस परिस्थिती अशी तयार झाली की हॉस्पिटल असतील, हॉस्पिटलमधले बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर या बऱ्याच गोष्टींची कमतरता खूप जास्त प्रमाणात नाशिक शहरासारख्या सिटीमध्ये जाणवायला लागली. आणि अशा परिस्थितीत घरात पेशंट सापडल्यानंतर किंवा आपल्याला काही सिम्पटम्स जाणवल्यानंतर काय करायचं असा स्वतः मला सुद्धा प्रश्न पडला. मागच्या महिन्यात मला काही सिम्पटम्स काही प्रमाणात जाणवायला लागले आणि माझ्याबरोबर माझ्या घरात आईवडील पण होते, त्यात मला वेगळं टेन्शन. तर त्यात वडिलांना पण सिम्पटम्स जाणवायला लागले. बाहेर बेड नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर सुद्धा नाही. आणि आता करायचं काय? अशा वेळेस मला कदाचित देवाची देण असू शकते, डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांचा नंबर आणि ॲड्रेस मिळाला. होमिओपॅथी हे नाव कधी ऐकलेलं नव्हतं, बघितलेलं नव्हतं. पण त्यावेळेस एका माझ्या जवळच्या मित्राने मला ज्यावेळेस सांगितलं की तुम्ही सुरुवातीला आता हे ट्रीटमेंट घेऊन बघा, याच्याने तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडेल आणि कदाचित दवाखान्यात ॲडमिट होण्याची किंवा क्वारंटाईन होण्याची गरज वाटणार नाही. आणि असं सगळं एकंदरीत बघितल्यानंतर डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या ट्रीटमेंटची जी पद्धत आहे यातून पण एक थोडा आत्मविश्वास तयार झाला. आणि त्यांनी सुरुवातीला त्या होमिओपॅथीच्या ज्या काही टॅबलेट असतात, या साबुदाण्याच्या गोळ्यांसारख्या असतात आणि चघळायच्या असतात, त्यात काही जास्त त्रास नाही, साईड इफेक्ट नाही, काहीच नाही. आणि मग ते घ्यायला सुरुवात केली. मनात असं वाटत होतं की याच्याने फरक पडेल का, भीती निर्माण होती. तर एक मानसिकरित्या सुद्धा डॉक्टरांनी फोन करून विचारपूस करून फॅमिलीशी सुद्धा बोलून मानसिकदृष्ट्या सुद्धा ते कमी करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीत केला. आणि हे चालू असताना 8-10 दिवसातच जाणवलं की मला जो विकनेस जाणवत होता, जे टेम्परेचर येणं असेल, घशात खवखव येणं असेल, हे बऱ्यापैकी कमी झालेलं जाणवत होतं. त्यात प्राणायामचा पण मला त्यांनी सजेशन केलेलं असताना मी सगळी रेग्युलर पद्धतीचं सगळं केलं आणि फक्त 15 दिवसात मला स्वतःला बरं वाटायला लागलं. त्यात त्यांनी एक इम्युनिटी बूस्टर म्हणून सुद्धा दिलेलं असल्यामुळे त्याच्यातून पण एक अशी इम्युनिटी तयार होत होती शरीरामध्ये, हे जाणवत होतं. कारण की अशक्तपणा खूप मोठ्या प्रमाणात होता, जेवण जायचं नाही, चव लागायची नाही, काहीच व्हायचं नाही. मग आणि बाहेरून सगळीकडनं बातम्या, न्यूज, सगळीकडे आजूबाजूचे पेशंट बघून सगळे धावपळ, ॲम्ब्युलन्सचा येता जाताना आवाज, याच्याने एक वेगळं टेन्शन निर्माण व्हायचं डोक्यात. आणि हे सगळं होत असताना डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांनी सारखा फोन करून बोलणं करून 15-20 मिनटं त्यांनी माझ्याशी बोलणं केलं आणि सगळं समजवलं की असं नाही, असं करा, तसं नाही. रोज स्टीम घ्यायला लावत होते, सकाळ संध्याकाळ दुपार. मी प्राणायाम करत होतो सकाळ संध्याकाळ आणि चांगला फरक पडला याच्याने. आणि माझी सगळ्यांना, मित्रपरिवाराला, सगळ्या नाशिक शहराला, इतर बांधवांना, भगिनींना विनंती की जर सुरुवातीच्या काळात आपल्याला थोडा जरी त्रास काही जाणवत असेल तर घरातले ट्रीटमेंट आपण घेतोच,
पण होमिओपॅथीची आपण थोडीशी एकदा ट्रायल घेतलं पाहिजे. आजूबाजूच्या वातावरणात जे काही रेमडेसिवीर, टोसिलिझुमॅब असेल, ह्या गोष्टींचं जे चाललंय, काळा बाजार चाललाय, या सगळ्यांना सामान्य माणूस कंटाळलेला आहे, त्याच्याने ते शक्यच नाही आहे. मुळात माझ्या आईला बीपीचा त्रास होता आहे आणि मायग्रेनचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे. आता मी त्याची ट्रीटमेंट डॉक्टर साहेबांकडे चालू केली आहे. त्या आता 8 दिवस झाले ती ट्रीटमेंट चालू करून, आणि आईचा हा त्रास गेल्या 4-5 वर्षापासून होता, पण एवढा नव्हता. आता मेजर पद्धतीने ह्या कोविडच्या याच्यामुळे जास्त वाढला बीपीचा त्रास. तोही डॉक्टरांनी स्टेबल करण्यात त्यांना ते सक्सेस झाले. आणि माझी खरंच सगळ्यांना नम्र विनंती आहे, सगळ्यांनी होमिओपॅथीचा एकदा तरी चान्स घ्यावा. होमिओपॅथी हे आपल्यासाठीच आहे. एक आयुर्वेदिक, एक ॲलोपॅथिक आणि एक होमिओपॅथी, हे 3 स्तंभ मी मानतो आपल्या ह्या आजाराचे. तर आपण सगळ्यांनी होमिओपॅथीचा हे करावा. डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांचं मी पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो. यांनी आमच्या घराला खूप मोठा आधार खूप कमी खर्चात दिलाय. थँक्यू सर. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर प्रणव कुलकर्णी. कोरोनाविषयी किंवा होमिओपॅथीविषयी जर आपल्याला काही सल्ला हवा असेल तर आपण त्यांना नक्कीच संपर्क करू शकता. असेच विविध मान्यवर आपण जागर जनस्थानच्या जागर आरोग्याच्या कार्यक्रमात बोलत राहणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा जागर जनस्थान.